ती सिटी वाईज करायची आहे की पॅन इंडिया करायची आहे की लोकल करायचं आहे. तर त्यावर आपण लोकांना ॲड करून आणि बरोबर. टार्गेट त्यांचा ऑडियन्स करू शकतो, त्यांचा लीड क्वेश्चन जनरेशन करू शकतो. त्यांचा क्वेश्चन कसा आहे, एक सन ग्लासेसचं लेट आउटलेट आहे आणि दुसरं काय आहे, एक ब्युटी पार्लर. सनग्लासेस कोणत्या ब्रँडचा आहे ह्याच्यावरती पण गोष्टी डिपेंडेंट असतात. बरोबर आहे. आपण रनिंगची स्पर्धा लावली आणि सगळे जर सेम डिस्टन्स पासून जर पळाले तर ज्याच्यामध्ये जेवढी कॅपेबिलिटी आहे किंवा क्वालिटी त्याच्यानुसार तो जिंकणार. पण जर आपण असं केलं की डिस्टन्स 1 किलोमीटरचं आहे, एकाला स्टार्टिंगच्या लाईन मध्ये उभं केलं आणि एकाला काय केलं एंडिंगच्या लाईन मध्ये, मग जिंकणार कोण? किती एंडिंग वाला जिंकणार, कारण त्याला डिस्टन्स कमी करायचंय. पण जर सुरुवातीपासून जर आता एक रेबन आहे, रेबनचं आउटलेट आहे, रेबनला ब्रँड अवेअरनेसची गरज आहे का? एक नरेंद्र मोदी आणि एक मी आहे. नरेंद्र मोदी कोण आहे हे सगळ्या जगाला माहिती. नवनाथ दरेकर कोण आहे हे कोणाला अजून माहिती. दोघांमध्ये एवढा डिफरन्स आहे. मग तुमचं ब्रँड अवेअरनेस करायचं आहे का नाही करायचं हे कशावरती डिपेंडेंट आहे की तुमच्या प्रॉडक्टवरती डिपेंडेंट आहे. आता रेबनची मार्केटिंग कशामध्ये जाईल? B2B मध्ये जाईल का B2C मध्ये जाईल का D2C मध्ये जाईल? D2C मध्ये जाईल. आणि जर नेहा ब्युटी पार्लर आहे हे कशामध्ये जाईल? B2C मध्ये जाईल. तर स्टार्टिंगला तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. स्टार्टिंगला काय माहिती असलं पाहिजे? तुम्हाला आता काय करायचंय? आपण डॉग पाळतो, आपण कुत्री पाळतो का? आपण कुत्र पाळतो का कुत्री पाळतो? आपण तुम्हाला काय पाळायचं हे का कशावरती डिपेंड आहे? क्वालिटीवरती नाही. कुत्र पाळायचं का कुत्री पाळायची? 90% लोक कुत्र पाळतात. का पाळतात? दोघं दिसायला सेमच असतात. बिझनेस करायचा असेल तर कुत्रे, काय करतात? बिझनेस करायचा बिझनेस. असेल तर फिमेल हे करणं. मग हे पण डिपेंडेंट आहे की तुम्हाला काय करायचंय. दोघं दिसायला सेमच दिसतात, कसं ओळखतो तू कुत्रा आहे का कुत्री? तू कसं ओळखतो? हा, मला अजून नाही ओळखू येत, तुला येतं का? दोघं दिसायला सेमच, मग आता बिझनेस पण दोघं सेमच आहे. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट जर ओळखता नाही आली तर तुम्ही चुकू शकता. माझ्याकडून पण सेम तीच गोष्ट झाली. घर राखण कामासाठी मी काय केलं, कुत्री येते माहिती ना, आणि आल्यानंतर काय झालं, मी ते एक जे चांगलं दिसत होतं ते घेऊन आलो. लहानपणी कोणाला काही समजत नाही. मग ते घेऊन आल्यानंतर काय झालं, घरी ठेवलं आणि ठेवल्यानंतर ती 6 महिन्यात मोठं झालं. आणि मोठं झाल्यानंतर तिला पण आमच्या घराची सवय झाली आणि आम्हाला पण तिची सवय झाली. आणि नंतर काय झालं, तिला परत 12 कुत्रे झाले. मग किती कुटाणा वाढला? वाढला का नाही? पण जर कुत्रा आणला असतं, डॉग जर आणला असतं तर त्याला या गोष्टी झाल्या नसत्या. मग मला घरची शिव्या द्यायला. आपल्याला काय करायचं होतं, घर राखण कामासाठी आणायचं होतं. मग काय आणायला पाहिजे नव्हतं? कुत्रा आणायला पाहिजे नव्हतं. मग आपण काय करतोय आता, D2C मध्ये काय करावं, डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर आहे. इथं जर मी ब्रँड अवेअरनेस केलं, काय केलं, म्हणजे रेबन स्टोअर. मग रेबन स्टोअर तर किती आहे? FC रोडला पण आहे, नंतर ज्ञानेश्वर पादुका चौकात पण आहे, नंतर MG रोडला पण आहे. म्हणजे प्रत्येक 2-2 फुटावर 2-2 किलोमीटर 1-1 किलोमीटर ते रेबनचे शॉप आहे. मग तिथं मार्केटिंग आपल्याला ब्रँड अवेअरनेसची करायची का? तिथं कोणती मार्केटिंग करावं लागेल आपल्याला? डायरेक्ट लीड जनरेशनची, डायरेक्ट लोकल स्टोअर व्हिजिटची, डायरेक्ट वेबसाईट व्हिजिटची करावं लागेल, तर तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जर फक्त रेबन स्टोअर बद्दल केलं, हा रेबनचं स्टोअर खूप चांगलं आहे, मग मी पिंपरीला राहतो, मी काय विचार करणार, मग पिंपरीच्या रेबन स्टोअरला घेणार. ब्रँडिंग कोणाची होती? रेबनची होती. बरोबर का? आता मी बीजेपी आहे, बीजेपीची मार्केटिंग करा. मी जर आता इलेक्शनला उभं राहिलो, मी बीजेपीची मार्केटिंग करणार का माझी स्वतःची मार्केटिंग करणार? बीजेपीची करून बीजेपी निवडून येईल, मी निवडून आलं पाहिजे ना. मी पडलो बाकीचे बीजेपी मध्ये सगळे आले, मला काय फायदा आहे का? तुम्हाला करावं लागेल. मग ब्रँड अवेअरनेस करायचं का हे करायचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
पहिल्यांदा काय स्ट्रॉंग केलं पाहिजे. आता एक सिंपल एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजून घेतो. काय समजून घेतलं? सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला काय पाहिजे. मला काय पाहिजे? एक मुलगी पाहिजे. मग कशी भेटेल मला मुलगी? मी जर डायरेक्ट एखाद्या मुलीला काय केलं, म्हणलं डायरेक्ट गेलो आणि बोललो की मला तू आवडते, मग ती काय म्हणेल? हो का म्हणेल? तू जर मुलगी असती, मी तुला डायरेक्ट भेट मला तू आवडते, तर तू लगेच हो म्हणला असता. तू लगेच विचार केला असता ना, अरे हे मुलगा तर कसं काय मला डायरेक्ट अप्रोच करतोय, टपोरी दिसतोय वाटतंय, म्हणला असतं का नाही? का लगेच हा म्हणला असता? विचार केला असतं, फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं असतं. मग तू कसं बघितलं असतं? गुगल वरती चेक केलं असतं. त्याच्यावर गाणं पण बनवलंय. सर तुम्ही फेमस आहे. मी फेमस आहे हे सगळ्या जगाला माहिती, पण तुला माहिती का? काय केलं असतं तू मग? बोललो असतो. काय विचारलं असतं तुमच्याबद्दल थोडंफार. अच्छा, पण मुलीला डायरेक्ट विचारतात का? मी डायरेक्ट गेलो, आता बस स्टॉप वरती गेलो मी, किंवा तू गेला डायरेक्ट आणि एखाद्या मुलीला बोलला की मला तुझा नंबर दे किंवा मला तू आवडते, तर ती काय तिची रिएक्शन कशी असेल? तोंड वाकडं करेल. नाही, शिवे नाही का? नाही नाही नाही, असं करेल. नंबर जर मागितला तरी नाही द्यायला. मग आधी काय इम्पॉर्टंट आहे तिला? ती म्हणे मी ह्याला कधीच आयुष्यात कधी पाहिलं नाही, आता फर्स्ट टाइम मी ह्याला पाहते, मग ह्याला डायरेक्ट नंबर मी कसा देऊ शकतो? हे चोर पण असू शकतो. बोलू शकते का? मग प्रोसेस म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला अचीवच करायची म्हणल्यानंतर प्रोसेसने गेलं पाहिजे का डायरेक्ट हे केलं? डायरेक्ट प्रोसेसने गेलं पाहिजे. मग प्रोसेस कशी? आता तुम्हाला काय करायचंय? पंतप्रधान बनायचंय. मग मी डायरेक्ट मग काय करू? आमदारकीचा फॉर्म भरू का? होईल का आमदार डायरेक्ट? खासदार होईल का मी डायरेक्ट? पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? ग्रामपंचायत मध्ये इलेक्शन लढवावं लागेल, जिल्हा परिषद मध्ये थोडस ओळख करावं लागेल. मग तुम्हाला जर इलेक्शन मध्ये जायचं तर त्या पद्धतीने समाजसेवा करावं लागेल, त्या पद्धतीने काम करावं लागेल. डायरेक्ट फॉर्म भरला एकटेच मतदान पडेल, घरचे पण मतदान हा, तर तसं कर. मग मुलगी पटवायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागेल? तर पहिल्यांदा ती मुलगी आपल्याला दिसली पाहिजे कुठेतरी. प्रेम होतं माहितीये का? कसं होतं? पहिल्यांदा एखादी गोष्ट दिसते आणि जर ती गोष्ट नाहीच दिसली तर आपल्याला प्रेम होईल का त्याच्यावरती? नाही होणार. मग पहिल्यांदा आता तुमचं प्रॉडक्ट आहे, तुमच्या प्रॉडक्ट वरती लोकांना प्रेम करायला लागायचंय. मग कधी तुमच्या प्रॉडक्ट वरती प्रेम होईल? आपलं प्रोडक्ट ब्रँड असेल चांगला असेल. आता हे तर प्रेमाची व्याख्या लिहून घ्या. प्रेम कुणावर होतं? चांगल्या लोकांवरती. मग चांगले लोक म्हणजे काय? दिसायला अट्रॅक्टिव्ह. तुला दोन मुली दिल्या, एक दिसायला खूप चांगली आहे आणि मनातून खूप कपटी आहे, तू कुणावरती प्रेम करणार? दिसायला खूप चांगली. दिसायला खूप, कारण स्टार्टिंगला ते काय ओळखू येत नाही, पण तुला फसवती, तुला चिटिंग करते, चालेल का मग? ती फक्त नावाला तुझी गर्लफ्रेंड आहे पण दुसऱ्याबरोबर तुला आवडेल का? मग इम्पॉर्टंट काय? दिसणं इम्पॉर्टंट आहे का? मन इम्पॉर्टंट आहे, कारण मन हे आयुष्यभर राहतं, दिसणार आयुष्यभर राहतं का? बरोबर. हे तुला माहिती, मला माहिती. दोन्ही पण गोष्टी, जेवढं दिसणं सुंदर आहे ना तेवढं मन पण सुंदर आहे. बरोबर आहे. माझं प्रॉडक्ट आहे, पॅकेजिंग खूप चांगली आहे, पॅकेजिंग खूप चांगली आहे, पण काय चांगलं नाही, आतमध्ये प्रॉडक्टच चांगले नाही. तर तू ते पॅकेजिंग इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी का आतलं प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे? आतलं पॅकेजिंग पण इम्पॉर्टंट आहे, पण पॅकेजिंग कितपर्यंत इम्पॉर्टंट आहे? जोपर्यंत स्टार्टिंगला म्हणजे एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आपलं सौंदर्य इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे ना? पण एकदा पहिली स्टेप झाली तर मग सेकंड स्टेप काय इम्पॉर्टंट असते? आतलं प्रॉडक्टची क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. सेम तेच आहे. मग तुमचं प्रॉडक्ट जर चांगल्या लेवलची जर मार्केटिंग करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर तुमचं प्रॉडक्ट तेवढा क्वालिटीचा किंवा दिसायला पण सुंदर आहे. क्वालिटी पाहिजे. बरोबर. मग जसं की आता मला एखादी मुलगी पाहिजे तर मी सुंदर दिसणारी पाहतो, नसेल सुंदर दिसायला तर ऍव्हरेज पाहतो. तर मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय? दिसली पाहिजे गोष्ट.
मग तुम्हाला जर एखाद्या प्रॉडक्टला ब्रँड अवेअरनेस म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे एखाद्या प्रॉडक्ट पासून किंवा सर्व्हिसेस पासून, तर तुमच्या सर्व्हिसेस बद्दल किंवा तुमच्या प्रॉडक्ट बद्दल लोकांना काय करायचंय, अवेअर अवेअर करायचं. म्हणजे लोकांना आता काय झालं, जगात खूप मुली इथं, मी सिंगल काय आहे आतापर्यंत जगात एवढ्या मुली तर मी सिंगल काय आहे? कधी कोणी पाहिलं नाही असं मग. कोणाला, मला का त्यांना? त्यांना हा? तुम्ही त्यांना बघितलं नाही मग किंवा त्यांनी तुम्हाला बघितलं नाही मग. म्हणजे मी आतापर्यंत चांगल्या मुलींच्या सानिध्यात नाही आलो. चांगल्या मुली माझ्या सानिध्यात नाही आल्या. चांगल्या मुली तुमच्या सानिध्यात नाही आल्या सर. हो. बरोबर, त्यांनी ओळखून घेतलं. तर म्हणजे काय झालं, एक तर मी त्यांना भेटलं पाहिजे किंवा ते मला भेटले पाहिजे. मग सेम अशीच कंडिशन आहे की एनएमडीचं जर मोठं नाव करायचं असेल आपल्याला किंवा कोर्स जास्तीत जास्त लोकांना विकायचा असेल, तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर चांगल्या लेवलचे जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली, म्हणजे काय लोकांपर्यंत त्याची इन्फॉर्मेशन, माझा एक प्रॉडक्ट आहे त्याचं नाव गोटा साबण आहे, तो गोटा साबण काय करतो नेमकं हे लोकांना समजलं पाहिजे. आता इथं जर ते आपल्या सोपचं जर नाव गोटा सोबत दिलं तर नाव लोक काय करतात, नाव ऐकून सुद्धा रिजेक्ट करतात. मग त्याच्यामुळे नाव पण तेवढं चांगलं पाहिजे आणि तो दिसायला पण सुंदर पाहिजे. बरोबर आहे ना? मग हे संतूर साबण असेल किंवा दुसरा काय असेल, लायबॉय साबण असेल, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटला बघ पाहिलं ना तर तुम्ही सुंदर मुलीच घेतात. फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाइजमेंट घेतली, मला देतील काय? मग कोणाला घेतील त्याच्यामध्ये? सुंदर मुली का घेतात? लोकांचं मन अट्रॅक्ट होण्यासाठी. मग तुम्ही जेवढे ऍडव्हर्टाइजमेंट पाहिले असतील ना तर त्याची कॅटेगरी केली जाते. आताची जनरेशन कशी आहे त्याच्यानुसार काय केलं जातं, कॅटेगरी फिक्स केली जाते. आता 2 टाईपच्या ऍड सांगतो तुम्हाला. म्हणजे जर एखाद्या प्रॉडक्टची जर ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही पाहिली तर तुमच्या डोक्यात म्हणजे तुमच्या माइंड मध्ये पण परसेप्शन तसं होतं, म्हणजे डर के आगे जीत है. मग ते काय होतं, हेलिकॉप्टर मधून उडी मारतं आणि माउंटन वरती चढतं, म्हणून त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट माउंटन ड्यू केली. नंतर काय आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगची ऍडव्हर्टाइजमेंट कशी केली, ती पिल्यानंतर एनर्जी येते असं त्यांनी काय केलंय, त्याच्यामधून शो केलंय. मग एखादा माणूस जर काय करतो, थकवा आलेला आहे तर ते काय करतो, ते ड्रिंक करतो. म्हणजे त्याच्या माइंड मध्ये काय झालेलं आहे, परसेप्शन झालंय की हे जर केलं तर हे असं स्ट्रिंग एनर्जी येणार. येत नसली तरी काय होतं, त्याला एनर्जी येते. स्लाइडची ऍड पाहिली, आमरसच आहे त्याच्यामध्ये, पण ते कोणी केली, काहीतरी ना काहीतरी, त्याच्यामुळे ते प्यायला चांगले वाटते. मग परसेप्शन मार्केटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की समोरच्या माणसाचं माइंड चेंज करायचं, परसेप्शन चेंज करायचं. बरोबर आहे? मग तो माणूस का चांगला आहे ह्याचे पण, मग स्लाइस पिल्यानंतर काय फायदे येतं, का पिली पाहिजे, ऍडव्हान्टेजेस जर आपण मार्केटिंग मध्ये काय केलं पाहिजे तर फीचर, प्रॉडक्टची क्वालिटी प्लस फीचर दाखवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट आहे. तुम्ही ते एक स्प्रेची ऍड पाहिली का, म्हणजे काय करतात ते, हो एवढी मोठी काय होत पहाडी येते तरी पण काय होतं, सगळं शर्ट वगैरे उडून जातं, पण त्याचा काय असतं, स्प्रे मारलेला फॉग फॉग हा फॉगची ऍड कशी केली, फ्रेग्रन्स उडून जाते. हा काय उडून जात, उडून जात नाही. तसंच आहे की आपल्याला त्या पद्धतीने तुमचं, आता आपण ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना, पहिले ते आपल्याला काय आलं पाहिजे, ते ऍडव्हर्टाइजमेंट लिहिता आले पाहिजे. मग ते लिहिण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आयडिया आल्या पाहिजे डोक्यामध्ये. आयडिया कशा येतील, तुम्ही समाजात ज्या गोष्टी पाहतात त्याच्यावरतीच तुम्ही काय करू शकतात, कॅरेक्टर क्रिएट करू शकतात. कॅरेक्टर क्रिएट करू शकतात. 7 दिवसात निखळ सौंदर्य. मग मी तुम्हाला हे सांगत होतो की ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस बनवायची असते त्यावेळेस एक पर्सोना बनवला जातो. पर्सोना म्हणजे काय, बायोडाटा. जसं तुम्हाला लग्न करायचं म्हणल्यानंतर तुमचं डिटेल लिहिली जाते तिथं, तुम्ही दिसायला गोरे आहेत का, काळे आहेत का, मीडियम येतं का, तुमची हाईट किती, तुमचं एक्सपेक्टेशन किती, तुमची सॅलरी, सगळं लिहिलं जातं. मग ऍडव्हर्टाइजमेंट रन करताना त्या प्रॉडक्ट बद्दलची डिटेलिंग केली जाते. मग माझी लिपस्टिक आहे तर लिपस्टिक कोण वापरतं त्यांना ऍड दिसली पाहिजे, किती वयाचे लोक वापरतात, ते कोणत्या एरियामध्ये. माझं जर ब्युटी पार्लर आहे आणि मी काय केलं, ऍडव्हर्टाइजमेंट दिल्लीला केली, तर लोक दिल्लीवरून इथे येतील का माझ्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी,
माझं प्रॉडक्ट काय आहे? वुमेनचं आहे का मेनचं आहे का Women. गुडघे दुखीचं औषध आहे? मग गुडघे कोणाचे दुखतात? त्याचं 40-50 वरती यायचे. मग तो ऍडव्हर्टाइजमेंट कुणाला दाखवले पाहिजे? 40-50 माझे डायपर आहेत छोट्या मुलांचे, मग ते कोणाला दाखवले पाहिजे? छोट्या मुलांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली नाही तर ते कोणाला? त्यांच्या मम्मीला किंवा पप्पा. तर ह्या गोष्टी आहेत. 10 स्टँडर्डचा माझा कोर्स आहे, 7 स्टँडर्डचा माझा कोर्स आहे. तर डिसिजन मेकर कोण आहे तर त्यांना हे ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, परसेप्शन बनवण्याच्या मागचं 3 ते 4. सपोज आता मला काय केलं, एखाद्या मुलीला मी अप्रोच करतोय आणि त्या मुलीला फक्त मी स्वतः सांगितलं की मी खूप चांगला आहे. मी स्वतः सांगितलं मी खूप चांगला आहे, मी तुला खूप खुश ठेवेल, मी फक्त दिसायलाच काय, बाकी सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. पण हीच जर गोष्ट तिच्या मैत्रिणी तिला सांगितली किंवा दुसऱ्या माणसांनी जर तिला सांगितली तर काय होतं, अजून तिला चांगलं वाटतं, प्रभाव पडतो. तर मग आपल्याला जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट करत असताना ह्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपल्या प्रॉडक्टची डिटेलिंग करायची. म्हणून मी मार्केटिंगची डेफिनेशन काय सांगितली होती, क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट. बरोबर आहे. आपला प्रॉडक्ट क्रिएट केलाय, तो त्याची हाईप क्रिएट कर. क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग. एक्सप्लोरिंग म्हणजे काय? एक्सपोज करायचं. एक्सपोज करायचं आहे आपल्या प्रॉडक्टला की तो खूप चांगला आहे, त्याचे फीचर्स खूप चांगले आहेत, तो जर तुम्ही यूज केला तर तुमचं आयुष्य खूप सुखाचं होणार आहे. ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या तर लोक त्याच्यावरती इंटरॅक्ट करतील आणि इंटरॅक्ट केल्या तर त्याच्याबद्दल डिटेलिंग मागतील. ते डिटेल दिल्यानंतर तो जर आवडला तर तो आपण डिलिव्हर पण करू शकतो त्यांच्या घरी किंवा कुठे पण. सेम आपली पहिली कंडिशन काय असली पाहिजे, जर नवीन तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय तर सगळ्यात आधी तुम्ही डायरेक्ट अप्रोच नका करू. तुम्ही जर डायरेक्ट नंबर मागितला मुलींना तर ते कधीच नाही देणार. लव्हिंग अ गर्ल इज सेकंड थिंग, फर्स्ट रिस्पेक्ट हर. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, रिस्पेक्ट. लोकांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे हे तुम्ही काय करा, समजून घ्या. मग आता लोकांचे प्रॉब्लेम काय, आपण बिझनेस करतोय तर मग तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही बिझनेस केला, उठला, बिझनेस केला. काय बिझनेस केला? माझ्या मित्राचं कपड्याचं शॉप आहे, मग क्लोथिंग मध्ये तो काय करतो, एक शॉप टाकतो, रील बनवतो, टाकतो आणि दिवाळीला ठेवतो थार. हे फक्त हवा करण्यामागचे लक्ष नाही का? आता एवढे पण तुम्ही बघितले असतील ना दिवाळीला, एवढे क्लॉथिंग 5 मिनिटात उठायचं, लगेच इकडून तिकडून भरायचा माल आणि विकायचा, थोड्याशा रील बनवायच्या, झालं तो स्टार. ते कशासाठी करतात, त्याच्या मागचं रिझन काय आहे? हा म्हणजे मग काय वाटतं, अरे हो किती हवा करतो, ह्याने थार घेतली, ह्याने काय घेतली, काय घेतली, ह्याने कोणती काय, फॉर्च्युनर घेतली. कशावरती, कशाच्या बेसिस वरती घेतली? रीलच्या बेसिस वरती नाही. कपड्याचे दुकान आहे त्याने घेतली. मग जर एखादा, आता नॉर्मल माणसं असतात, शिकलेली माणसं असतात, BCA, BCS, MCA, MBA वाले, मग त्यांना पण असं वाटतं की राव ह्याने थार घेतली. कशावरती? बिझनेस करून. कशाचं दुकान टाकलं? कपड्याचं. पण ज्यावेळेस तुम्ही जर मार्केट रिसर्च जर करता येत नसेल, तुम्हाला कॉम्पिटिटर अनालिसिस करता येत नसेल, तुम्हाला EBITDA जर फाइंड करता नसेल, तर तुम्ही अशा चमकणाऱ्या गोष्टींना फसणार. काय करणार? मग बिझनेसची सुरुवात कशी असते, जे दिसतंय चांगलं म्हणून तुम्ही जर गोष्ट जर केली तर 90% चान्सेस की तुम्हाला फसणार. म्हणून IIT आणि IIM मधून जे लोक पास आउट होतात ते एका प्रोसेस मधून जातात आणि प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस तुम्हाला इच अँड एव्हरी कन्सेप्ट तुमचे क्लिअर करतात. आता हे BCA, BCS, MCA आणि आपल्या लोकल कॉलेज मधून जे MBA झालेले असतात ते का फसतात? कारण ते रियालिटी कधी समजून घेत नाही. सपोज आता 4-5 लोक येतात, तुम्ही बघितलं असेल, 4-5 लोकांनी काय केलं, जे क्लोथिंगचे ब्रँड आहेत बघितले ना, फक्त रील बनवतात, महाराज लोक पण त्याच्यामध्ये हे करतात. किती शॉप आहेत त्यांचे? 2 ते 3. एक आउटलेट मधून किती बिझनेस होऊ शकतो त्यांचा? मार्जिन तुम्ही 90% पकडा. आणि त्याच्यामध्ये पण सीझन असतो, तो फक्त फेस्टिवल सीझन मध्ये. एका आउटलेट मधून जर त्यांचे 5 लाख रुपयाचा जरी बिझनेस झाला, 3 आउटलेट मधून किती होतात? 15 लाख रुपये होईल. त्याच्यामध्ये ऑपरेशन कॉस्ट किती आहे आणि ते 50 लाखाची फॉर्च्युनर तुम्हाला देऊ शकतात का? हे तुम्हाला मार्केट रिसर्च करता आलं पाहिजे. सपोज मी इथं राहतोय आणि एखाद्याचं शॉप कुठे आहे? औरंगाबाद. मी इथून नाही जाऊ शकत, जाऊ शकतो पण त्याची तेवढी क्वालिटी असली पाहिजे. त्यांची क्वालिटी कोणती आहे, ते कोणत्या लेवलचं ब्रँड विकतात, ह्या पण गोष्टी मॅटर करतात.
एका शर्टची प्राइस त्यांची 700 रुपयाला 3 शर्ट. त्याच्यामध्ये किती मार्जिन राहणार? मग ह्या गोष्टी सगळ्यात मार्केट रिसर्च जर तुम्ही केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. नाहीतर मग तुम्ही काय करतात, नाही नाही आता हॉटेल भाग्यश्रीवाल्याने फॉर्च्युनर घेतली आणि खूप चांगले, तुम्ही पण ट्राय काय करणार, हॉटेल टाकायचा प्रयत्न करा. आणि 90% हॉटेल ज्यांनी टाकलंय आतापर्यंत त्यांना विचारून पहा की हा बिझनेस प्रॉफिट होण्याचे किती चान्सेस आहे, होऊ शकतो का, किती पर्सेंट चान्स होऊ शकतो. पण त्यासाठी जर तुमच्याकडे राईट स्ट्रॅटेजी असेल तर. मग बिझनेस करायचा तर का करायचा, जर तुमच्यामध्ये त्याच्या रिलेटेड पोटेन्शियल असेल तर. तुम्ही त्याच्यामध्ये किती एक्सपर्ट आहे हे समजणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करतात ना, पहिले 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला ना प्रॉफिट कसं काढायचं, कुठून काढायचं, तुमचं कनेक्शन कसं आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पण गोष्टी माहिती असल्या पाहिजे की निगेटिव्ह पेमेंट सायकल काय असते, पॉझिटिव्ह पेमेंट सायकल काय असते. जर सपोज आता मी काय केलं, कपड्याचं दुकान टाकलं, मी काय करणार आहे, समोरून काय करणार आहे, 1 लाख रुपयाचा 10 लाख रुपयाचा माल घेणार आहे. मग त्याला आधी मला किती पर्सेंट द्यावं लागणार आहे. नंतर काय काय लोकांनी जर उधारी नेली तर ते मला किती महिन्यानंतर देणार आहे. तर ह्या गोष्टी समजून जर तुम्ही घेतल्या तर तुम्ही व्यवस्थित, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेस मध्ये काय असतं, कॅश फ्लो. कॅश फ्लो मुळे 30 ते 40% लोक काय करतात, बिझनेस बंद करतात. मग असा बिझनेस करा जो निगेटिव्ह लाईफ, म्हणजे आता सपोज मी कोर्स विकतोय, तर स्टार्टिंगला काय करतो आपण, 3 ते 4 डेमो लेक्चर देतो आणि त्यानंतर तुम्हाला फीस भरायला सांगतो आणि त्यात तुमची फीस आधी येते, म्हणजे पैसे माझ्याकडे आधी येतात. किंवा तुम्ही चहाचं जर एक्झाम्पल घेतला, तर म्हणजे काय केलं, मी मार्केटमधून दूध आणि साखर आणला, 1 तासानंतर चहा विकला, लगेच मला पैसे आले. म्हणजे तिथं कॅश फ्लो खूप रनिंग मध्ये. मग काय काय बिझनेस आहे, आता सपोज मी काय केलं, लोखंड पत्र्याचा जर बिझनेस स्टार्ट केला, लोक काय करतात, उधारीवरती घेऊन जातात. 3 महिने खत किंवा खताचं दुकान टाकलं तर लोक गावातलेच असतात ओळखीचे, 4 ते 5 महिन्यांनी पण पेमेंट देतात. मग तुम्ही ते बेअर करू शकता का, त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते अनालिसिस करायचं, तर त्यानंतरच तुम्हाला बिझनेस करायचा का नाही करायचा ते तुम्हाला डिसाईड करावं लागेल. पहिल्यांदा त्याचे मार्केट कॅप काढलं पाहिजे. आता मी जर फोटोग्राफीचा बिझनेस जर स्टार्ट केला, तर फोटोग्राफर किती इथं मार्केटमध्ये, एका महिन्यामध्ये किती लग्न होतात, किती फंक्शन होतात, मग त्याच्यामध्ये एवढे असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला किती क्लायंट येतात, मग ह्याच्यामध्ये क्वालिटी पण मॅटर करते. मग एवढ्याच लेवलला जर मला जायचं असेल तर त्यासाठी किती दिवस जाऊ शकतात, आणि माझी क्वालिटी आणि त्यांच्या क्वालिटी माझ्याकडूनच लोक का करतील, तर हे तो फाइंड आउट करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला काय करता आलं, तुम्ही स्वतःला किती दिवस देऊ शकतात ह्या बिझनेससाठी, तुम्ही स्वतःला सर्वाइव्ह किती दिवस करू शकता हे तुम्हाला. आता जर सपोज मी बिझनेस करतोय, माझ्याकडे काय ऑलरेडी 3-4 करोड रुपये आहेत, माझं जर दर 4 वर्ष जरी एक पण ऍडमिशन नाही झालं किंवा 2 वर्ष जरी एक पण ऍडमिशन नाही झालं, तरी पण माझा बिझनेस चालू शकतो का, हे सगळ्यात. कारण बिझनेस मध्ये कसे ना, खूप सारे अप्स अँड डाऊन्स असतात. बिझनेस मध्ये खूप हवा होती, पण तुम्हाला फक्त काय दिसतं, ज्यावेळेस दूध उकळतं त्यावेळेस त्याला किती उकळावं लागतं हे तुम्ही पाहत नाही, त्याच्यावरती आलेली काय दिसते तुम्हाला, फक्त साईज दिसते. तर त्यासाठी तुम्हाला बॅक मध्ये खूप मेहनत करावं लागते. पण ज्यावेळेस आपण आता 6 वर्ष 7 वर्ष झाले, मी किती एकटाच येऊन ऑफिसला बसायचो, 7-8 वर्षापूर्वी मी एकटाच असायचो. स्टार्टिंगला 1-1, 2-2 मुलांना शिकवत होतो. नंतर मग आता अशी परिस्थिती झाली की कॉल पण मला दिवसाचे 200-200 येतात. हे एका दिवसात होऊ शकतं का, कधी होऊ शकतं, ते एक टाइम झाल्यानंतर, एक ब्रँड झाल्यानंतर, मग लोकांना येऊ नको म्हटलं तरी येतात. पण ते कधी झालं, ब्रँड झालं. मग तुम्हाला पहिली स्टेप काय असली पाहिजे, ज्यावेळेस पहिल्यांदा बिझनेस टाकतो आपण त्यावेळेस तो झिरो असतो, त्याला हिरो कसा करायचा, तर ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन. काय झालं, ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन, म्हणजे ब्रँड अवेअरनेस झालंच पाहिजे. मी किती पैसे कमवतोय, पण हे जर लोकांनाच माहित नाही झालं की मी किती पैसे कमवतोय, तर लोक व्हॅल्यू देतील का. मग त्याच्यामुळे काय म्हणतो मी, आजकल एडमिशन और पैसा मांगने से नहीं मिलता, उसे छीनना पड़ता है, और छीनने के लिए आपको मार्केटिंग आनी चाहिए और आपको अच्छी काउंसलिंग आनी चाहिए. बरोबर आहे, पण तुम्हाला क्वालिटी पण मॅटर करणं गरजेचं आहे. आता तुम्ही माझ्याकडून हे ऑनलाईनला कसं काय गेली आपली इंटरनेट लॉस, बघा तुम्हाला प्रोसिजर, तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काल पोहे बनवायला शिकवलं होतं, काय केलं,
पोहे बनवायला शिकवलं होतं का परवा दिवशी? तुम्ही होतात नव्हता? कसं काय गेलं आणि ते इंटरनेट कनेक्शन? ऋत्विक कनेक्शन कसं काय गेलं रे? तुम्ही तिकडून वायरी काढल्या काय? रेकॉर्डिंग येतोय का आवाज? आवाज येतोय का सगळ्यांना? इथे इंटरनेटचं थोडं, मी काय बोललो तुम्हाला पहिल्यांदा मार्केट रिसर्च करता आलं पाहिजे. मार्केट रिसर्च जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्ही चांगला बिझनेस हे करू शकतात. पण सगळ्यात आधी तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे. आता जर सपोज तुमच्याकडे आयडिया आहे आणि जे तुम्हाला ते काय करता येत नाहीये, लोकांपर्यंत पोहोचता येत नाही, तर तुम्ही मोठा बिझनेसमॅन नाही होऊ शकत. आपण ही मार्केटिंग का शिकतोय? आपण जर एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय तर त्यांना रेव्हेन्यू जास्तीत जास्त कसा आपण जनरेट करून देऊ शकतो, हा आपला अल्टिमेट गोल असू शकतो. म्हणजे आपण डिसिजन घेतो त्याच्या बेसिसवरती आपण मोठं होणार आहेत का छोटं होणार आहेत हे डिसाईड होतं. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करता आलं पाहिजे? मार्केट रिसर्च करायचंय. एक मिनिट यात होतं. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं? थांबा एक मिनिट, तुम्ही ते नका करू चालू, म्हणतो मी परत कनेक्ट. इथं काय प्रॉब्लेम येतो? वायर आले काय पासवर्ड माहिती का तुम्ही? मग आपल्याला काय पाहिजे आयुष्यामध्ये ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. माझा प्रॉडक्ट आहे तर तो कुणापर्यंत पोहोचला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. तुम्ही जीवन जगताय ते कशासाठी जगताय? कुणासाठी जगताय? कुणासाठी? स्वतःसाठी जगताय. पण स्वतःला काय पाहिजे? प्रेम पाहिजे, पैसा पाहिजे, का माणुसकी पाहिजे, का फेमस व्हायचंय? हे पण इम्पॉर्टंट आहे. आहे का इम्पॉर्टंट? एखादा जर पॉलिटिक्स माणूस असेल तर त्याला फेमस व्हायचं असतं. एखादा बिझनेसमॅन असेल तर त्याला म्हणजे प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट ऑफ एनी बिझनेस. एखादा आशिक असेल तर त्याला प्रेम पाहिजे नसतं. बरोबर आहे. एखादा महाराज असेल, समाजसेवक असेल तर त्याला समाजाची सेवा करायची असते. अजून कोण राहिलं बाकी? का चालू होत नाही ह्याच्यात आणि? तर कुणाला काय पाहिजे हे आधी समजलं पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? जॉब पाहिजे. बरोबर आहे ना? मग मी बरोबर तुम्हाला काय सांगितलं? गेट अ प्लेस इन जस्ट 90 days. तुमचा प्रॉब्लेम काय होता तो सॉल्व्ह करण्याचं काम कुणी केलंय? मी केलंय. तुम्हाला जे पाहिजे होतं ते माझ्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये निघलं म्हणून तुम्ही मला जास्त अट्रॅक्ट झाला. मग एखाद्या मुलीला काय पाहिजे हे आधी समजून घ्या. मुलीला काय पाहिजे? पैशावाला पाहिजे का दिसणारा चांगला पाहिजे का जास्त हाईट वाला पाहिजे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तिच्या समोर ऍक्टिंग करायची आणि डायरेक्ट अप्रोच नाही ठेवला पाहिजे. अप्रोच टुवर्ड द कॉन्सिलेटरी असला पाहिजे आणि तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल असलं पाहिजे. तुमच्या प्रोडक्ट मध्ये पण तेवढं पोटेन्शियल असलं पाहिजे, तसंच तुमच्यामध्ये पण असलं पाहिजे, तरच तुम्हाला काय येतं ह्या गोष्टी करून येतात. मग आता आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एका मुलीला पटवायचंय. मग मुलीला जर पटवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याबद्दल तिला कसं माहित होईल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग दुसरं की काय? जगात लाखो मुलं येतात, मग ती आपल्यालाच का पटेल? जर आपण तिच्या समोर गेलो तर आपण तिला दिसू शकतो आणि सारखं सारखं जर दिसलो आपण तर ओळख होऊ शकते आणि ओळख झाली तर काय होऊ शकतं? क्वेश्चन आन्सर होऊ शकतात. त्याच्यामधून ओळख वाढू शकते, एक ट्रस्ट बिल्ड होऊ शकतो आणि ट्रस्ट बिल्ड झाला
तर गोष्टी पुढे जाऊ शकतात. मग सेम कन्सेप्ट आपल्याला आपल्या कोर्सेस वरती किंवा आपल्या प्रॉडक्ट विकण्यावरती पण हाच आपल्याला काय करायचा आहे, डिटेल टाकायचं. पहिल्यांदा मग आपल्याला काय करावं लागेल, आपला प्रॉडक्ट आहे, एनएमडीचा कोर्स आहे किंवा तुम्ही कोणता जो बिझनेस करताय तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड नावाचा क्लास आहे, तो 100% प्लेसमेंट गॅरंटी देतो. इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकवलं जातं. 90 दिवसामध्ये जॉब भेटतो. 7+ सर्टिफिकेट भेटतात. पहिलं बिस्लरीचं पाणी पण भेटतं. पण इथं पाणी पिणे इम्पॉर्टंट आहे का? नाही. मग तो पॉइंट कट करून टाका. तुम्हाला काय पाहिजे? जॉब. मग आपल्याकडे लोक किती जन्माला येतात एका दिवसात? आणि किती लोकांचं एज्युकेशन होतंय? ग्रॅज्युएशन किती % लोकांचं होतंय? मग डिजिटल मार्केटिंग किती % लोक करू शकतात? आणि पुण्यामध्ये किती इन्स्टिट्यूट आहेत? डेटा अनालिटिक्स किती लोक करू शकतात? डेटा सायन्स किती लोक करू शकतात? मग आपण कोणता कोर्स चालू केला? डिजिटल मार्केटिंग, डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायन्स. पण ह्याच्या आधी कोणते कोर्स होते आपल्याकडे? फोटोग्राफी आणि ऍक्टिंग. पण ऍक्टिंग कोण करतं? जे दिसायला चांगलं. मग तिथं तर मार्केट कॅप कमी झाला, हे मला समजलं, म्हणून मी फोटोग्राफी केला. त्यावेळेस फोटोग्राफीचं बुमिंग होतं. आता काय झालंय, त्यावेळेस आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंगचा पण कोर्स होता, पण आता काय एआय लगेच व्हिडिओ बनवून देते. मग त्याच्यामुळे आपण तो कोर्स कमी करून हा कोर्स चालू केला. मग प्रत्येक वेळेस कंटिन्युअसली स्वतःला काय करावं लागतं, अपग्रेड करावं. आणि कधी थांबायचंय आणि कधी फास्ट जायचंय हे आपल्याला माहित असतं. टायमिंग खूप महत्वाचा असतो. तसंच बिझनेस मध्ये पण तुम्हाला टायमिंग शिकवतात. मग पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपल्याला, आपल्या स्वतःबद्दलची म्हणजे ब्रँड अवेअरनेस करणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे आता फेसबुक आपण शिकतोय, आले का इंटरनेट? करू का स्क्रीन शेअर? झाले का सगळे जॉईन? माझा आवाज स्पष्टपणे येतोय का सगळ्यांना? मंगेश, रुपाली, करण, मुजीब, आवाज येत नसेल टेन्शन नका घेऊ. एंटायर स्क्रीन शेअर करतो मी. आता एक प्रॅक्टिकल करून दाखवतो तुम्हाला. आता थेरॉटिकल लय झालं आपल्याकडे. इथं फेसबुक त्यांनी ओपन केलं होतं, बरोबर आहे. आपल्याला मार्केटिंग करायची. मग मार्केटिंग जर करायची असेल तर आपल्याकडे किती ऑब्जेक्टिव्ह असतात? तुमच्या जीवनाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? नंतर विचारतो हा क्वेश्चन तुम्हाला. आता माझ्याकडे मार्केटिंग जर करायची असेल तर 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. मग मार्केटिंग का करायची हा एक पहिला क्वेश्चन आहे. मार्केटिंग ह्याच्यासाठी करायची की राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जर पोहोचायचं असेल तर मार्केटिंग करा. आणि जर तुम्हाला राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत नसेल पोहोचायचं तर सोशल मीडिया मॅनेजमेंट करा. म्हणजे काय, तुमचे जे फ्रेंड आहेत त्यांनाच फक्त काय दिसणार माझी पोस्ट. मी इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली, एक फोटो टाकला, तर ज्या लोकांनी मला फॉलो केले त्याच लोकांना माझे ते दिसते. पण जर तुम्हाला जे लोक माझे फ्रेंड पण आहेत त्यांना जर दाखवायचं असेल तर मार्केटिंग करा. मार्केटिंग मध्ये राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जातं. कुणाला दाखवायची ते आपण डिसाईड करू शकतो. मग मार्केटिंग जर करायची असेल तर आपण सोशल मीडिया थ्रू करू शकतो. सोशल मीडियामध्ये काय काय येतं, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट. पण आपण पहिला पॉईंट काय चालू केलाय, फेसबुक मार्केटिंग. मग फेसबुक मार्केटिंग जर चालू करायची तर फेसबुकचं अकाउंट पण लागतं आणि पेज पण लागतं. अकाउंट म्हणजे पप्पा आहे आणि पेज म्हणजे मम्मी, आणि त्याच्यामधून एक प्रॉडक्ट तयार होतो, त्याला मुलं बोलतात. तो प्रॉडक्ट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा काय, कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंट. मग कॅम्पेन आपल्याला रन करायचा आहे. मग कॅम्पेन जर रन केलं तर त्याला पैसे कोण देईल? मम्मी देईल का पप्पा देईल? पप्पा. कुणी पण देऊ शकतो. मग अकाउंट मध्ये आपण काय करू, पैसे टाकतो. मग नुसतं अकाउंट आहे तुमच्याकडे नुसते पप्पा येतात, पोरं होतील का पप्पांना? मग काय लागेल, मम्मी पण लागेल. मग त्यासाठी अकाउंट आहे तुमच्याकडे, तर त्या अकाउंटच्या अंडर मध्ये काय करावं लागतं, पेज क्रिएट करावं लागतं. आणि पेज आणि अकाउंट जर असेल तर तुम्ही ऍडव्हर्टाइज. एखादा बोलला नाही माझ्याकडे अकाउंट आहे आणि मी ऍडव्हर्टाइजमेंट नाही होणार, होईल का? आता हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि मार्केटिंग मध्ये काय फरक आहे.
काय फरक आहे अकाउंट मध्ये आणि कशामध्ये सॉरी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि मार्केटिंग मध्ये काय फरक? वेदन सांगा, पूर्ण सांगा, रुपाली सांगा. बरोबर सांगितलं त्यांनी. काय सांगितलं तुम्हाला नाही आवाज आला का? सांगितलं ना त्यांनी. रुपाली तुम्ही सांगा. सर ऍडव्हर्टिजमेंट आपण करू ती पेड ऍडव्हर्टिजमेंट करू ब्रँड अवेअरनेस आणि आपलं लीड जनरेशनसाठी जे काही आपलं प्रोडक्ट राहील जे आपले ऑब्जेक्टिव्ह राहील त्याच्यामध्ये त्यासाठी आणि जे मॅनेजमेंट राहील ती आपण सोशल मीडियावर जे लोक आपल्याला फॉलो करतात त्यांना दिसेल. बरोबर सांगितलं त्यांनी मॅनेजमेंट मध्ये आणि मार्केटिंग. पण माझा क्वेश्चन काय होता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि मार्केटिंग मध्ये काय फरक आहे? म्हणजे एका मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये काय फरक? दोघं पण माणूसच आहेत, दोन्ही पण प्राणीच आहेत का नाही? दोन्ही पण मनुष्य प्राणीच आहेत. मग दोघांमध्ये काय फरक आहे? तसं मार्केटिंग मध्ये आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय फरक आहे? ऍडव्हर्टाइजमेंट ही आपल्या मनावर येते, जिथं आपल्याला पाहिजे तिथं ऍडव्हर्टाइजमेंट होते. आणि मार्केटिंग कुठं होते? मार्केटिंग आपण आपल्या जवळपासच्या एरियातच करू शकतो. जवळपासच्या दिल्लीला नाही करू शकत, थायलंड मध्ये नाही करू शकत. मग तिथून इथे लोक येणार नाहीत ना. आणि त्याला मार्केटिंग बोलतो. ठीक आहे. रुपाली तुमचं म्हणणं बरोबर आहे का? ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला आवडलं का? नेहा तुम्ही सांगा. कॅमेरा तुमच्याकडे शिफ्ट झालाय आता. ऍड आपण पर्टिक्युलर एकाच गोष्टीसाठी रन करू शकतो, मार्केटिंग जास्त करू शकतो. ऍब्सोल्युटली रॉंग आहे. तर मार्केटिंग मध्ये आपण खूप सारे वेगळे पण टाईप्स आहेत, जसं की माउथ मार्केटिंग करू शकतो, परत होल्डिंगची मार्केटिंग करू शकतो. नाही ते टाईप झाले. मी तुम्हाला टाईप नाही विचारलं. माझा क्वेश्चनच असा आहे. मी आता एक्झाम्पल उगच सांगितलं का तुम्हाला? कुत्रा आणि कुत्री म्हणलं, माणूस आणि बाय माणूस म्हणलं, मुलगा आणि मुलगी म्हणलं. मुलींमध्ये असं वेगळं काय असतं जे मुलांच्यात नसतं ते? तू का हसतोय? मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि मार्केटिंग मध्ये असं काय फरक नसणार आहे? मुलींना केस असतात, मुलांना नसतात, एवढाच फरक आहे. तसंच आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय. आता मी जर सपोज एखादं व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवलं तर कोण पाहतं? मम्मी पाहते, पप्पा पाहतो, बॉयफ्रेंड पाहतो, गर्लफ्रेंड पाहते, अजून कोण पाहतं? तुमचे माझे क्लासचे स्टुडंट पण पाहतात, सगळेच पाहतात. ज्यांनी क्लास केलाय ते पण पाहतात, ज्यांनी क्लास करणार आहेत ते पण पाहतात. म्हणजे इथं काय असतं मिक्स. गणपतीला पुनीत बालनचे सगळीकडे सर्वत्र पोस्टर लागतात, त्याला मार्केटिंग बोलणार का ऍडव्हर्टाइजमेंट बोलणार? ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्ही पिक्चर पाहताय युट्यूबला आणि मध्येच माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीला राहते, मी जंगली रमी खेळते, मी 25,000 रुपये जिंकले, तुम्ही पण खेळा, मी फक्त सॅटर्डे संडेला खेळते. येते का ऍडव्हर्टाइजमेंट? तू पाहिली का हे ऍडव्हर्टाइजमेंट? मग हो तू खेळला का हो त्याच्यामध्ये? सर. हा पाहिली आहे, बऱ्याच वेळा येते. ती सगळ्यांना येते. ती का आली ऍडव्हर्टाइजमेंट? तुम्ही खेळतात का तरी येते. तर त्याला ब्रँड अवेअरनेस केलेली येते. आता गणपती पाहायला काय लोक फक्त त्यांचं म्हणणं असतं की गणपती पाहा, ते ऍडव्हर्टाइजमेंट पण दिसतात साईडने, मग ते लगेच पाणी पितात का ऑक्सिरीजचं दिसली ऍड म्हणून. तुम्ही टीव्ही पाहताय 7 दिवसात निखळ सौंदर्य, मग ते लगेच तुम्ही फेअर अँड लवली घेऊन लावतात का? नाही लावत. मग ती जे ऍडव्हर्टाइज तिथं सगळेच असतात, म्हणजे कॉमन टार्गेट ऑडियन्स असतात, त्याच्यातले 2-3% लोक ते ऍडव्हर्टाइजमेंट पाहून प्रॉडक्ट परचेस पण करतात. पण सगळेच करतात का? नाही. ज्यावेळेस आपली ऍडव्हर्टाइजमेंट, ज्यावेळेस आपले कॅम्पेन राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचतो त्याला काय बोलतात? मार्केटिंग. आता सपोज काय लिपस्टिकची ऍडव्हर्टाइजमेंट आपण रन केली, मग लिपस्टिकची ऍड अनिकेतला दिसली किंवा वेदांतला दिसली, लगेच वेदांत घेणार आहे का लिपस्टिक? का नाही घेणार? का गरज नाही? त्याला का गर्लफ्रेंड नाही का? मग त्याच्या गर्लफ्रेंडला वोट नाहीत का? मग काय प्रॉब्लेम आहे? तर त्याला त्याने गिफ्ट नाही द्यावं त्याच्या गर्लफ्रेंडला? कोणाला दिसली? मला आता सपोज एक फ्लॅट आहे, काय फ्लॅट
फ्लॅटची ऍड कोणाला दिसते? ज्याला 25,000 रुपये पेमेंट आहे, 15,000 पेमेंट आहे, त्याला दिसून काय फायदा आहे का? नाही. तो फक्त अवेअर होऊ शकतो. मला जर तसं नॉर्मल कोणती कारची ऍडव्हर्टाइजमेंट दिसली, EMG ॲस्टरची दिसली किंवा दुसरी कोणती दिसली, स्विफ्टची दिसली, तर मी घेईन का? नाही. का? माझ्याकडे पैसे नाही तर पैसे मग काय घेणार? लेवल कारण आता सिच्युएशन माझी काय आहे, मी आता फॉर्च्युनर चालवतो, मला ती चालू वाटेल का गाडी? कोणती स्विफ्ट गाडी चालू वाटेल का? माणूस स्वतःला अपग्रेड करतो का डिग्रेड करतो? अपग्रेड करू. अपग्रेड करतो. मग त्या माणसाला आपले त्याच लेवलची ऍडव्हर्टाइजमेंट दिसली पाहिजे. संतूर साबणची ऍड जर नीता अंबानी दाखवली तर घेईन का ती? का नाही घेणार? आंघोळ नाही का करत ती? मग तिने स्वतःला अपग्रेड केलेलं आहे, जी लेवल वर. मग ती कोणती वापरते? त्याच्यापेक्षा बेटर व्हर्जन दाखवला. पण टीव्हीला कोणती ऍडव्हर्टाइजमेंट नसते? लॅम्बोर्गिनीची ऍड असते का? बुगाटीची ऍड दिसते का तुम्हाला? रोल्स रॉयसची ऍड दिसते का? नॉर्मल जे ऍड असतात त्या दिसतात. कारण जे राईट टार्गेट ऑडियन्स येतात, जे रोल्स रॉयस वगैरे घेतात, ते टीव्ही वगैरे काय पाहतात. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पण त्यात. मग आता जसं की इलॉन मस्कला पण ऍड दिसते, मला पण ऍड दिसते, आणि तुम्हाला पण ऍड दिसते. तुम्हाला कोणती ऍड दिसते? नॉर्मल आहे. 50-60 लाख रुपये, 70 लाखापर्यंत आपल्याला ऍड दिसतात. पण इलॉन मस्कला पर्सनल प्रायव्हेट जेटची ऍड दिसत असेल, नीता अंबानीला पण त्याच लेवलची ऍड दिसतात. म्हणजे कस्टमाइज पण ऍड दिसतात. ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याच्यामुळे मी सांगत असतो की IIT पासून 5 स्टँडर्ड पर्यंत सगळे लोक काय करतात? मार्केटिंग करतात. पण तिथून जे पॅकेजेस भेटतात ना, ते खूप. मग तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची असते ते, आणि ते एकदम ऍडव्हान्स लेवलची स्ट्रॅटेजी. आणि तुम्ही अशाच कंपनीमध्ये हायर केलं जातात, त्यांचं टर्नओव्हर 500-600 करोड रुपये. आता मार्केटिंग का केली जाते? मार्केटिंग का करायची, असं माझा क्वेश्चन आहे. मी मार्केटिंग करतोय, कशासाठी करतोय? माझ्या क्लासचे प्रॉडक्ट विकण्यासाठी, म्हणजे माझे कोर्स जास्तीत जास्त विकण्यासाठी, किंवा माझे सर्व्हिसेस ते जास्तीत जास्त विकण्यासाठी. ते जर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर विकल्या तरच माझ्याकडे पैसे येतील. दुसरं अजून बाकी काही सोर्स आहे का? नाही. मग आता मार्केटिंग फक्त प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकण्यासाठीच करतात का वेदांत? मग कशासाठी करतात? काहीतरी फेमस होण्यासाठी किंवा ब्रँड तयार करण्यासाठी. ब्रँड तयार करतात. पहिलं एकतर ब्रँड अवेअरनेस वाढण्यासाठी. मग ब्रँड अवेअरनेस वाढून काय होतं? ब्रँड अवेअरनेस वाढला की आपण लोकांच्या अशी मनात बसतो. मनात बसून काय होतं? लोक प्रॉडक्ट विकत घेतात. आपण प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी काय काय करतो? प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी आपण ब्रँड अवेअरनेस करतो, म्हणजे लोकांचा ट्रस्ट बिल्ड करतो, लोकांच्या मनात बसतो, म्हणून लोक आपलं प्रॉडक्ट विकत घेतात. अल्टिमेट गोल काय आहे? आपलं प्रॉडक्ट विकणं. एवढंच आहे. मग मी काय सांगत होतो? आपल्याला आपलं ऑब्जेक्टिव्ह काय? प्रॉडक्ट विकायचा आहे. पण मग मार्केटिंग कशासाठी करतात? प्रॉडक्ट विकण्यासाठी करतात. पहिला गोल काय? की फक्त प्रॉडक्ट विकण्यासाठीच मार्केट करतात, हे नॉर्मल लोकांना माहिती आहे. पण मार्केटिंग कशासाठी करतात वेदांत, रोहन, रुपाली? श्रुतिका कदम, तू सांग अनिकेत. आता नॉर्मल माणसाचा विचार कसा असतो? मी लग्न करीन आणि माझे एक घर घेईल, एक कार घेईल, सेटल होईल. एवढं जीवन आहे का? जीवन ह्याच्यापेक्षा पण आहे. प्रायव्हेट जेट घेऊ शकतो, अजून काय करू शकतो? भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. पण तुमचं विचार कसे आहेत त्याच्यावरती ती मार्केटिंग डिपेंडेंट असते. तुम्ही काय करता? तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय? तुमच्या जीवनाचं जॉब बघायचा. जॉब बघायचा. कसं बघायचं? जवळून बघायचं का लांबून? जवळ बघायचं. अच्छा, जॉब बघायचा. अच्छा, ठीक आहे. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय? फक्त जॉब भेटणार. मग जॉब भेटल्यानंतर त्यांना जॉब भेटेल, मग जॉब करणार ते. मग काय करणार? त्यांना सॅलरी येणार. त्या सॅलरीचे पैसे तुमचे त्यांचं जनजीवन जाणार. एवढंच त्यांचं ऑब्जेक्टिव्ह. संपला. वेदांत मार्केटिंग कशासाठी करतात? ब्रँड बनवायचं.
बिझनेस ग्रोथ होण्यासाठी. ब्रँड होण्यासाठी. ब्रँड कशासाठी करतो आपण? प्रॉडक्ट विकण्यासाठी. मग मी तेच सांगतो की नुसतं आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकण्यासाठीच आपण मार्केटिंग करतो का? त्याच्या व्यतिरिक्त तुला आठवतंय का काय? आता जर कंपनीचे टाइप्स असतात B2B, B2C आणि D2C. आता सपोज माझी कंपनी पब्लिक लिमिटेड आहे. मी जर फक्त प्रॉडक्ट विकले तर मला पैसे भेटत नाही. मला काय करावं लागतं? माझ्या लोकांनी स्टॉक पण घेतले पाहिजे. मग माझे लोक स्टॉक का घेतील? माझे लोक स्टॉक का घेतील? कारण स्टॉक मार्केटचं मॅनिप्युलेशन पण करण्यासाठी मार्केटिंग केले पाहिजे. आता अदानी माहितीये किती कमी वेळेमध्ये तो जास्त लोक फेमस झाला. का झाला फेमस? कशामुळे? त्याचे प्रॉडक्ट विकले जातात का? एवढे नाही. त्याचे स्टॉक किती लोक घेतात? अदानी पॉवर खूप लोक घेतात ना. तो एवढ्या कमी वेळात एवढा श्रीमंत का झाला? त्याचं पहिलं रिझन म्हणजे काय? पब्लिक लिमिटेड. लोकांनी स्टॉक घेऊ द्या किंवा आता MRFचा एक स्टॉक कितीला आहे? 1 लाख रुपये. 1 लाख 1.5 लाख रुपयामध्ये एक स्टॉक. तू टायर घेतलाय का कधी MRFचा? कोणीच नाही घेत टायर. तरी पण ती एवढी श्रीमंत कंपनी कशामुळे? स्टॉक. मार्केटिंग जर तुम्हाला आता करायची तर ते कशामुळे करायची? कशासाठी करायची? तर स्टॉक मार्केटची मॅनिप्युलेशन करण्यासाठी. आता जर सपोज त्या अडाणी पॉवर बद्दल काही जर अपडेट नसतील, लोक घेतील का? नाही. लोकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी जर राहिलं तर दररोज लोक काय करतील? स्टॉक घेतील. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटची प्राइस कमी जास्त करणं हे कशाच्या हातात असतं? ऍडव्हर्टाइजमेंट वरती डिपेंड, न्यूज वरती डिपेंडेंट असतात. मार्केटमध्ये एक चांगली न्यूज जर क्रिएट करायची जर असेल तर चांगली मार्केटिंग करणं पण आणि चांगले हाईप क्रिएट करणं पण मग ते जर करायचे असेल तर त्यासाठी माणूस कसा लागेल? मग स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी जर असेल तर त्याची हाईप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तशी स्ट्रॅटेजी बनवावं लागतील. म्हणजे जर सपोज आता एखादा जर प्रॉडक्ट असेल आणि नुसती एक जरी सेंटेन्स मुळे मार्केट खाली डाऊन होऊ शकतं. इलन मस्कने एक जरी स्टेटस काय केलं, ते ट्विट जरी केलं तरी मार्केट पडू पण शकतं आणि वरती पण. तर मग तुम्हाला 3 ते 4 गोष्टी मार्केटिंग मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मार्केटिंग आपण प्रॉडक्ट विकण्यासाठी करतोय का ब्रँड अवेअरनेस साठी करतोय का स्टॉक मार्केटची प्राइस वाढवण्यासाठी करतोय का मार्केटला थोडं डायव्हर्ट करण्यासाठी करतोय. मार्केटिंग मध्ये भरपूर सारे टाइप्स असतात, ते तुम्हाला जमले पाहिजे. आता नॉर्मल जर मार्केटिंगचा विचार केला तर B2C मध्ये किंवा दुसरं काय बिझनेस टू कंझ्युमर पकडू आपण. बिझनेस टू कंझ्युमर मध्ये कोणते कोणते बिझनेस येतात? एक तर इन्स्टिट्यूट, वकील, डॉक्टर, इंजिनिअरिंग, हॉस्पिटल ह्या टाइपचे जे बिझनेस आहेत ते कशामध्ये येतात? सर्व्हिसेस असतील किंवा प्रॉडक्ट असतील. मग प्रॉडक्ट विकायचे असतील तर त्याच्यामध्ये एवढी पण गोष्ट आहे. सपोज मी काय करतोय, नमकीन प्रॉडक्ट विकतोय तर त्याची लाईफ किती आहे? 10 दिवस 15 दिवस. मग तो मला प्रॉडक्ट किती दिवसाच्या आतमध्ये विकवावा लागेल? 10 दिवसाच्या आतमध्ये. ह्या पण गोष्टी आपण राईट टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करताना लक्षात घेतो. माझं काय आहे? ब्युटी पार्लर आहे. मग त्याची मार्केटिंग कुठं केली पाहिजे? मी काय करतोय? पाणीपुरी विकतोय. मग पाणीपुरी खायला किती लोक? माझं हॉटेल आहे तर हॉटेलमधून किती लांबून लोक येऊ शकतात हे आपल्याला डिपेंड करायला पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचं ब्रँड बनवू शकतात. तर मग इथं आपण ज्यावेळेस येतो फेसबुकमध्ये, पहिल्यांदा आपल्याला फेसबुकचं पेज क्रिएट करायचंय. ते पेज इंस्टाग्रामला कनेक्ट करायचंय. ह्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या. इथं 2 टाईपचे मार्केटिंग असतात. एक म्हणजे ऍड सेंटर आणि दुसरं म्हणजे काय? ऍड मॅनेजर. तर मी इथं ऍड मॅनेजर मध्ये ज्यावेळेस जातो तर ऍड मॅनेजरच्या वरती काय असतं? तर बिझनेस मॅनेजर असतं. काय असतं? बिझनेस मॅनेजर मध्ये इंटिग्रेशन असतं, म्हणजे CRM इंटिग्रेशन. जर सपोज माझ्या कंपनीमध्ये 10 लोक कॉलिंगसाठी काम करतात तर मी ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त लीड येतील आणि त्या लीड डायरेक्ट CRM मध्ये जातात. ते CRM इंटिग्रेट करता आलं पाहिजे तुम्हाला. तर ते पुढे आपल्याला शिकायचंय. तर ते कुठून केलं जातं? तर हे जे दिसतंय ना बिझनेस मेटा बिझनेस सूट, तर 1 नंबरला काय राहतं? बिझनेस मॅनेजर राहतं. आणि बिझनेस मॅनेजरच्या आतमध्ये काय राहतं? ऍड मॅनेजर राहतं. आणि ऍड मॅनेजरच्या खाली काय असतं? ऍड सेंटर. ऍड सेंटर मध्ये आणि बिझनेस ऍड मॅनेजर मध्ये काय फरक असतो? ऍड सेंटर मध्ये आधी पैसे टाकावे लागतात ऍड रन करायच्या आधी, आणि ऍड सेंटर मध्ये 5 सेकंदामध्ये
आपण ऍड रन करू शकतो. तिथे ऍडव्हान्स लेवलची सेटिंग नसते. पण बिझनेस मॅनेजर मध्ये किंवा ऍड मॅनेजर मध्ये ऍडव्हान्स लेवलची सेटिंग असते. कॅम्पेन रन करायला कमीत कमी अर्धा तास लागतो. तर आपल्याला फक्त ऍड मॅनेजरच इथं कंट्रोल पण करू शकतो. तर पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करताना ऍड मॅनेजर मध्ये क्लिक करायचं. ज्यावेळेस ऍड मॅनेजर मध्ये तुम्ही क्लिक करणार, जसं तुमचे काहीतरी गोल येतं. आता ही जे गोल काय येतं की तिला जॉब करायचा आहे. मग जॉब करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तुमचं कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट आहे, रिझ्युमे लागणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला कशामध्ये जॉब करायचा आहे, सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये जॉब करायचा आहे की सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्ट होणं गरजेचं आहे. मला जर बिझनेस करायचा आहे तर मला इंटरपर्सनल स्किल लागतील, मला सेल्स मार्केटिंग ह्याबद्दलचं नॉलेज पाहिजे. तर मी काय करू शकतो, बिझनेस करू शकतो. मग मला कशावरती फोकस करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट. हा जो असतो तो आपला डॅशबोर्ड असतो. डॅशबोर्ड मध्ये काय दिसतं, जसं गाडीला पण डॅशबोर्ड असतो. मग गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला हे दिसतं की पेट्रोल आहे का, डोर ओपन आहे का, सगळे इंडिकेशन ते देतात. तर तसंच डॅशबोर्ड मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी. आता किती कॅम्पेन चालू इथं DM31 ऑक्टोबर लीड असं नावाने एक कॅम्पेन रन केलंय. त्याला किती लीड आले, 6 लीड आले. त्या लीडची प्राइस किती होती, 141 रुपये एक होते. टोटल बजेट किती होतं हे पण तुम्हाला इथं दिसतं. डॅशबोर्ड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. किती लोकांपर्यंत पोहोचलोय, 39,843 लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. किती रुपयामध्ये, 885 रुपयामध्ये 40,000 लोकांपर्यंत पोहोचलोय. मग जर आपल्याला एखादा कार्यक्रम घेतला, आपण एखादी सभा घेतली, तर ते सभेला जर 50,000 लोक जर एकत्र आणायचं म्हणलं तर स्टेज बांधावं लागेल, सिक्युरिटी आणावं लागतील, पोलिसांना सांगावं लागेल, एखादा चांगला वक्ता आणावं लागेल किंवा एखादी चांगली हिरोईन आणावं लागेल, तर 40-50,000 लोक येतील. आणि आपण तिथे आल्यानंतर आपले जे म्हणणं आहे ते मांडणार आहे. मग तिथं खर्च पण जास्त होईल. कमीत कमी 70-80 हजार रुपये खर्च होईल, जास्तीत जास्त 10 लाख रुपये खर्च होईल स्टेजला वगैरे. मग इथं आपण डिजिटल मार्केटिंगचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून 850 रुपयामध्ये 40,000 लोकांपर्यंत पोहोचतोय. मग चांगले का वाईट आहे, चांगलं. त्याच्यामधून किती लोकांनी कॉल केले, किती लोकांनी नंबर दिले, किती लोकांनी ऍडमिशन घेतलं, किती लोकांनी आपल्या बरोबर आले, हे सगळं आपल्याला कुठे समजतंय, डॅशबोर्ड मध्ये समजतंय. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंग इज बेटर दॅन ट्रेडिशनल मार्केटिंग. तर मला आता काय करायचं, एक कॅम्पेन रन करायचा आहे. कॅम्पेन म्हणजे मोहीम राबवायची. तर त्याच्यामध्ये माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रॉडक्टला विकणे का, प्रॉडक्टची ब्रँड अवेअरनेस आहे का, माझे मेसेज जास्तीत जास्त आले पाहिजे का. आपण हे एका एक्झाम्पल थ्रू समजून. तुम्हाला एक्झाम्पल आवडणार का नाही आवडत माझे एक्झाम्पल? आवडत. मग ठीक आहे. तर एक्झाम्पल आपण जर क्रिएट केलं तर इथं काय, क्रिएट मध्ये जायचं. आपली डेफिनेशन आहे क्रिएटिंग. मग काय क्रिएट करतोय मी, एक्झाम्पल नाही, प्रॉडक्ट किंवा आपल्याला काय करायचं. मग माझ्याकडे ऑब्जेक्टिव्ह किती येतं, माझ्याकडे किती ऑब्जेक्टिव्ह येतं, टोटल 6 ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, अवेअरनेस. दुसरा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ट्रॅफिक. तिसरा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एंगेजमेंट. आणि चौथं म्हणजे लीड. आणि पाचवं म्हणजे ऍप प्रमोशन आणि सेल्स. तुम्हाला काय पण करायचंय, एखादा प्रॉडक्ट विकायचंय किंवा सर्व्हिसेस विकायचे किंवा एखाद्या मुलीला पाठवायचंय, तर तिघांचं पण म्हणणं एकच आहे. अल्टिमेट गोल काय आहे आपला, मी जर बिझनेस करतो तर माझे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकणे, बरोबर आहे. मग प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकायचे जर असतील तर काय करावं लागेल, मार्केटिंग. जसं तू सांगितलं आधी की पहिल्यांदा काय करावं लागतं, आपल्याला जर ट्रस्ट बिल्ड करायचा आहे, लोकांना त्या प्रॉडक्ट बद्दल किंवा सर्व्हिसेस बद्दल माहिती झालं पाहिजे, तर लोक काय करतील, आपला प्रॉडक्ट विकत घेतील. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपला प्रॉडक्ट विकला जातो. तुला डायरेक्ट NMD बद्दल म्हणजे तर काय केलं, तू एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली आणि ऍडव्हर्टाइजमेंट दिसली त्याच्यावरती तू क्लिक केल्यानंतर तू NMD बद्दल सर्च केलं गुगलवरती, तुला NMDचं लेक्चर पण आवडलं, डेमो लेक्चर केलं, म्हणून तू इथं ऍडमिशन घेतलं. किंवा दुसरं काय होतं माहिती का, तुला एखादा माणूस सांगतो की ह्या सरांकडे तू डिजिटल मार्केटिंग शिक, त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, बोलतो असं, बोलतो का. मग हे बोलल्यामुळे तू काय झाला, पहिलं तर त्यांनी कन्व्हिन्स केलं तुला की तू कोर्स कर, आणि कर तर कुठून कर, NMD मधून कर. असंच बोलले का, बोलले कारण माझा स्वभाव कशी कोण चांगले, जे पण असेल ते बोलले, म्हणून तू इथे ऍडमिशन घे. तुला कोणी सांगितलं, कोणीतरी XYZ पर्सनने सांगितलं. पण त्यांनी का सांगितलं, कारण मी चांगला आहे म्हणून सांगितलं. मग तुम्हाला जर प्रॉडक्ट विकायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे,
ट्रॅफिक इम्पॉर्टंट आहे, एंगेजमेंट इम्पॉर्टंट आहे, बाकी सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी. एखादी मुलगी माझ्या बरोबर लग्न करेल तर का करेल? क्वालिटी बघून काहीतरी चांगलं काय बघून करेल? डोळं झाकून करेल का? बॅकग्राऊंड बघून करेल. बॅकग्राऊंड बघून. पहिले तर काय चेक केलं जातं? दिसायला कसं दिसायला आहे, कसं आहे, नंतर दुसरं काय, पैसा, बॅकग्राऊंड, स्वभाव कसा आहे, कॅरेक्टर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मग तुमचं प्रॉडक्ट विकताना पण ह्याच गोष्टी पाहिल्या जातात. खरंच चांगलं आहे का? प्रॉडक्ट मध्ये काय त्रुटी इतर नाहीत ना, हे सगळं चेक केलं जातं. पॅकिंग चांगली आहे. जसं बोलतात तसं आहे का, हे सगळं चेक केलं जातं. नंतर 2-3 दिवस डेमो लेक्चर पण अटेंड केला जातो आणि नंतर मग हे केलं जातं. असंच होतं. मग आपल्याला काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी अवेअरनेस. एखादी मुलगी बस स्टॉप वरती उभा आहे, डायरेक्ट तिला नंबर नाही मागायचा. पहिल्यांदा काय करायचं? हाय, हाऊ आर यू? आय एम नवनाथ. आय एम व्हेरी थर्स्टी. कॅन आय गिव्ह मी वॉटर बेटर, काय असं म्हणायचं असं इंग्लिशमध्ये. आणि बाय द वे वेअर आर यू फ्रॉम, कुठे चालली, काय चालली, असं ओळख करावं लागेल. मी इथंच काम करतो असं सांगावं लागेल. का आपण डायरेक्ट जर तिला बोललो की अक्षय कुमारला, तर ते लगेच इम्प्रेस होईल. काय इम्प्रेस होईल? कारण त्याचं तेवढं ब्रँड अवेअरनेस आहे. माझं आहे का? नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यात आधी ओळख बनवावं लागेल. मग ओळख बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ब्रँड बनवायला. दिसावं लागतं. मग दिसलं तर थोडासा ट्रस्ट बिल्ड करावा लागतो. मग ट्रस्ट कसा बिल्ड होतो? क्वेश्चन आन्सर विषय. मग आता इथे एक मुलगी पकडू आपण. आपल्या ऑफिसच्या बाहेर पण खूप मुली येतं. ते मला कधी दिसतील? मी जर ऑफिसच्या बाहेर गेलो. मी ऑफिसच्या बाहेर नाही गेलो तर मी किती सुंदर दिसतो त्यांना पण नाही समजणार, आणि ते किती सुंदर आहेत हे मला पण नाही समजणार. मग अवेअरनेस करण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? आपल्या प्रॉडक्ट बद्दल जर लोकांना माहिती सांगायची असेल तर स्टार्टिंगला काय करा तुम्ही? अवेअरनेस आहे. आता अनिकेतने डायरेक्ट काय केलं काल? डायरेक्ट एखाद्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मग त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं 50% येस पण आणि 50% नो पण. मग आता एनएमडीचं ऑलरेडी नाव आहे म्हणून डायरेक्ट लीड जनरेशन होते. आता नवीन ज्यावेळेस प्रॉडक्ट आपण लॉन्च करतो किंवा एखादा माणूस बोलतो की नाही माझं असं असं मी चालू केलंय, मी लोन देतो किंवा माझं रिअल इस्टेटचं चॅनल पार्टनर आहे, तुम्ही मला काय करा, लीड जनरेशन करून द्या. मग तुम्ही काय करता? डायरेक्ट लीड जनरेशन करायला जातात. मग डायरेक्ट लीड जनरेशन करायला जर तुम्ही गेलात तर XYZ रियालिटी असं नाव क्रिएट केलं, पेज पण क्रिएट केलं, पेजला 3 फॉलोअर येतात आणि तुम्ही काय केलं? त्याची ऍडव्हर्टाइजमेंट रन केली. लोक तुमच्यावरती ती ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर लोक काय करतील? त्या पेजवरती जातात, पेजवरती व्हिडिओ बघतात फारचे. ते व्हिडिओ खरंच अपीलिंग आहेत का, खरंच ट्रस्ट बिल्ड होते का हे चेक करतात आणि त्यानंतर तिथं कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा का नाही ते डिसाईड. बरोबर आहे का चुकलंय? तुला जरी तुमच्या भावाने सांगितलं असेल तरी पण तू एकदा एनएमडी गुगलला सर्च करून पाहिला असेल, तरी पण तू इथं आला, तरी पण तू डेमो लेक्चर अटेंड केले आणि नंतर ऍडमिशन घेतलं. बरोबर आहे? तरच लोक ट्रस्ट बिल्ड करतात. मग सेम तशीच गोष्ट आहे की पहिल्यांदा आपल्याला अवेअरनेस करायचा आहे, अवेअरनेसचा कॅम्पेन रन करायचा आहे आणि अवेअरनेसचा कॅम्पेन रन केल्यामुळे काय होतं? आपल्या बिझनेस बद्दल सगळ्या गोष्टी माहित होतात. मग एक मी मुलीला दिसलो आणि दिसल्यानंतर काय केलं मी? 2-3 दिवस त्याच्या मागे लागलो. 2-3 दिवस मागे लागल्यानंतर काय केलं? ओळख केली, बोलायला ओळख केली, बोलायला सोबत. आणि ज्यावेळेस बोलतो तर आपण त्यावेळेस बोलणं पुढे जात. आणि जर आपण भिलो, आपण घाबरलो तर पुढे जाईल का आपण बोलणं? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा तर अवेअरनेस, म्हणजे आपला प्रॉडक्ट आहे. एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड ही डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस प्रोव्हाइड करते. ह्याचा आपल्याला आधी अवेअरनेस करावा लागेल. आता अवेअरनेसच्या कॅम्पेन मध्ये आणि लीड जनरेशनच्या कॅम्पेन मध्ये काय फरक असतो हे नाही आपल्याला सांगा. आपण फक्त अवेअर करतो की हा ब्रँड. अवेअरनेस मध्ये फक्त आपल्याबद्दलच अवेअर होतो आणि लीड जनरेशन मध्ये अवेअरनेस एवढा होत नाही. लीड जनरेशन म्हणजे काय? फक्त कॉन्टॅक्ट नंबर घेणे. फक्त तो कॅम्पेन जो असतो तो फोर्स करतो एखाद्याला. काय फोर्स करतो? की मला तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर इथे सबमिट करा फोर्सफुली. मग जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडतच नाही आणि त्याला तुम्ही बोलतात की नाही नाही मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर, तिला तू आवडतच नाही तिला बोलतो नाही मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर, देईल का ते? मग तिच्या मर्जीने तुला नंबर दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी तिच्याकडे माहिती असली पाहिजे की तू असा माणूस आहे, तो खूप चांगला माणूस आहे. हे आधी अवेअरनेस थ्रू तुम्हाला दाखवावं लागेल. मग अवेअरनेस थ्रू जर दाखवायचं असेल तर त्या अवेअरनेसच्या कॅम्पेन मध्ये असं असतं की तुमची सगळी डिटेल तिथे जाते.
तुमचा बिझनेस किती दिवसापासून आहे, तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे, तुम्ही कोणते कोर्सेस प्रोव्हाइड करतात, 100% प्लेसमेंट गॅरंटी आहे, इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकवलं जातं, 4 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये 57+ मॉड्यूल्स आहेत, 7+ सर्टिफिकेट आहे, गव्हर्नमेंट ऑथराइज ट्रेनिंग सेंटर आहे, आयएसओ सर्टिफाईड ट्रेनिंग सेंटर आहे, 1 महिन्याच्या आतमध्ये जॉब लागू शकतो, 4 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये डेटा व्हिज्युअलायझेशन, मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. हे एवढं डिटेलमध्ये जर मार्केटिंग होते तर ते कुठं होते, अवेअरनेस मध्ये. आणि लीड जनरेशन मध्ये काय होतं, तर लीड जनरेशन मध्ये फक्त एक पोस्टर असतं, तर त्या पोस्टरवरती फक्त लिहिलेलं असतं ऍडमिशन ओपन, बाकीच्या गोष्टी नसतात, इन्स्टिट्यूटचं नाव पण नसतं, असलं तरी एकदम लोगो असतो लीड जनरेशन मध्ये. आता लीड जनरेशन मध्ये काय, डायरेक्ट अप्रोच असतो आणि ह्याच्यामध्ये डिटेल अप्रोच असतो. अवेअरनेस मध्ये तुमचं जे पोस्टर असतं त्याच्यामध्ये 70% तुमचं टेस्ट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, 70% टेस्ट असलं पाहिजे आणि 30% तुमची इमेज असते. काय असली पाहिजे, इमेज. 30% फक्त इमेज आणि 70% टेस्ट. आणि जर तुम्ही लीड जनरेशन करताय तर लीड जनरेशन मध्ये तुमच्या 70% इमेज असली पाहिजे आणि 30% फक्त तुमचे टेस्ट असले पाहिजे. मग त्याच्यामुळे ऍड्रेस काय हे पण तुम्हाला लीड जनरेशन मध्ये टाकायची गरज नाही. जर तुम्ही टाकला, तुझं कॅपॅसिटी किती, आता न्यायची कॅपॅसिटी 50 किलो वजन उचलायची आणि तिच्या अंगावर जर आपण 500 किलो जर पोतं दिलं तर काय होईल न्यायचं, तिचं काय होईल, हा डोकं खाली जाईल, दबून जाईल. तर तसं की ज्याची कॅपॅसिटी किती, अवेअरनेसचं जे कॅम्पेन आहे त्याची काय आहे, वजन उचलण्याची कॅपॅसिटी, म्हणजे टेस्ट प्रोपोर्शनल तुम्हाला. मग इथं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे, तुम्हाला जर मार्केटिंग चांगल्या लेवलची करायची, जर माझ्याकडे जर 1 लाख रुपये दिलं तर 1 लाख रुपयामध्ये मी तुमचा रेव्हेन्यू 10 लाख रुपये जनरेट करू शकतो. आणि तेच जर रेव्हेन्यू जर अनिकेत सरांकडे दिला तर अनिकेत सर 1 लाख रुपयामध्ये 6 लाख रुपये कमवून देतील. आणि तोच जर 1 लाख रुपये जर तुमच्याकडे दिला तर तुम्ही 1 लाख रुपयामध्ये फक्त 35,000 रुपये कमवून द्या. त्यांना उलट 70,000 मायनस करून देतात. का का तुम्ही करून देऊ शकता, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण तुमच्याकडे हे रूल माहिती आहेत का, तुम्हाला कालपर्यंत माहित होतं का टेक्स्ट प्रोपोर्शनल किती असलं पाहिजे. मग हे मी कशावरून शिकलो, तर एक्सपिरियन्सच्या बेसिसवरून, आणि त्याच्यावरती मी एक बुक पण लिहिलेलं आहे. आणि ते कसं बुक लिहिलं, तर स्वतः मी इम्प्लिमेंट केलं. काय मी केलं, स्वतः इम्प्लिमेंट केलं. आता तर सपोज एखादी मुलगी पाठवायची आणि एखाद्या मुलीबरोबर कधीच नाही बोललेला माणूस आहे, तो तुम्हाला काय आयडिया देईल, तुम्ही जा त्या मुलीला डोळा मार, ती पटेल का तुला, तो तुला मार बसू शकतो, बाकी त्याच्यामुळे काय इम्पॉर्टंट आहे, माहिती असेल. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसिजर माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रोसिजर 100% प्युअर असणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर पहिल्यांदा ह्या पद्धतीने जर तुमचा बिझनेस जर ग्रो केला ना तर 90% चान्सेस आहे की तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. पहिल्यांदा काय करा, अवेअरनेस करा. आता जर डायरेक्ट लीड जनरेशन अनिकेत सरांनी केलं होतं तर त्यांना 1 लीड किती रुपयाला भेटली बघितलं का तुम्ही, तर ते नव्हतं, ते जुनं होतं आणि त्याला 53 रुपये लीड आहे तिथे. मग 1 लीड तुम्हाला 53 रुपयाला आली. ती जर 53 रुपयाची लीड जर तुम्हाला 20 रुपयाला आणायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं, अवेअरनेस करावं लागतं. समजलं का. मग ज्यावेळेस आपण मार्केटिंग करतो, अवेअरनेस आणि लीड जनरेशन एका वेळेस जर केलं किंवा आधी जर अवेअरनेस केला नंतर लीड जनरेशन केलं तर तुम्हाला खूप कमी मध्ये लीड येईल. बरोबर आहे. अवेअरनेस मध्ये काय असतं, 70% तुमची, आता सपोज मी गाडीवरती चालू आहे आणि पुढे मला रिअल इस्टेटचं फक्त बॅनर दिसत, त्याच्यामध्ये मोठी बिल्डिंग आहे, लगेच समजून जातो त्या इमेजला पाहून काय हे कशाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, रिअल इस्टेटची ऍडव्हर्टाइजमेंट. कशामुळं, त्या इमेज. मग मी गाडी चालवताना ते वाचत बसणार आहे का, मग तुम्हाला पोस्टर कसा लावायचा आहे, 30% इमेज कशामध्ये लावायची, ब्रँड अवेअरनेस, आणि 70% इमेज कशामध्ये लावायची, लीड मध्ये. चुकलं, बरोबर. टेक्स्ट किती असले पाहिजे ब्रँड अवेअरनेस मध्ये, 70% टेक्स्ट. पण इमेजेस खूप इम्पॉर्टंट रोल करतात. त्या गोष्टीकडे अटेन्शन द्यायचंय का नाही द्यायचं, तुमच्या आवडीचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथे जास्त टाइम स्पेंड करा. मग आपल्याला पहिले ऍडव्हर्टाइजमेंट काय करायची, अवेअरनेस मध्ये. अवेअरनेस मध्ये काय होतंय बघा, इथे लिहिले, शो युअर ऍड्स टू पीपल हु आर मोस्ट लाईकली टू रिकमेंड देम.
त्यांनाच फक्त ऍड दिसणार आहे, म्हणजे अवेअरनेस करण्यासाठी. जर तुम्ही ट्रॅफिक जर केलं तर तुमच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्या ऑफिसला जास्तीत जास्त लोक व्हिजिट करतील. मग माझं काय आहे, रेबनचं स्टोअर आहे, मग तिथं मला काय करायचंय, जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करायला लावायचं. माझं साडीचं शॉप आहे, मग जास्तीत जास्त लोकांना माझ्या ऑफिसमध्ये येण्यासाठी मजबूर करायचंय. मग माझं साडीचं शॉप असेल तर मग मी कसं लोकांना घेऊन येऊ शकतो माझ्या शॉप ऑफिसमध्ये? तुम्ही इथं या, तुम्हाला पाणी भेटेल. येतील का लोक? डिस्काउंट. हा, इथं या तुम्ही, तुम्हाला इथं 12% डिस्काउंट आहे. मग डिस्काउंट तर सगळेच लोक देतात, मग तुम्ही असं वेगळं काय देणार? मग त्या तुमच्या सेंटेन्स वरून डिस्क्राईब केलं पाहिजे. मग काय सेंटेन्स करणार? एका साडीवरती 2 साड्या फ्री, एका साडीवरती 1 डझन साडी फ्री, सासूच्या साडीवरती सुनाची साडी फ्री. अशी जर काहीतरी युनिक ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही केली तर लोक काय करतील? अट्रॅक्टिव्ह. आता कसे होते, एक लकी ड्रॉ निघली होती, तुम्ही जर 3000 प्लस जर खरेदी केली तर तुम्हाला थार लागेल. दुसरं काय लागेल? बाईक लागेल. तिसरं काय लागेल? फ्रीज लागेल. लोक काहीतरी लागण म्हणून काय केलं, 1000ची शॉपिंग करण्याच्या ऐवजी 3000ची शॉपिंग केली. त्याच्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू पण वाढला. लोकांना फक्त अट्रॅक्ट करायचं. मग लोकांना अट्रॅक्ट करणे म्हणजे काय करणे? ब्रँड अवेअरनेस किंवा मार्केटिंग. होतात का लोक अट्रॅक्ट? आणि नॉर्मल जर मार्केटिंग केली तर नाही होणार. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? ब्रँड बनवणं. जसं की 2 मोबाईल आहेत, एक सॅमसंग फोल्डिंगचा आहे आणि दुसरा काय, आयफोन 17 प्रो मॅक्स आहे. लोक आयफोन 17 प्रो मॅक्स लाईन मध्ये उभं राहून घेतला का? ब्रँड आहे. मग ब्रँड बनवण्यासाठी अवेअरनेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग अवेअरनेस प्लस माउथ पब्लिसिटी, क्वालिटी पण मॅटर करते. मग आपल्याला अवेअरनेस कधी करायचंय? जर एखाद्याला अप्रोच करायचंय, आपल्याबद्दल सांगायचंय तर. आणि लीड जनरेशन म्हणजे कसं आहे? डायरेक्ट शेवटचा आउटपुट. शेवटचा आउटपुट म्हणजे काय? लीड जनरेट करून त्यांनी प्रॉडक्ट विकतच घ्यायला पाहिजे, तोच आउटपुट असतो आपला. मग एक एक्झाम्पल मधून जर सांगितलं, सपोज मला एक मुलगी आवडली, मग ती मुलगी मला का आवडली? कारण ती मला दिसली. आणि जर ती मुलगी मला दिसलीच नसती तर मग तिच्यावरती माझं प्रेम झालं असतं का? नसतं झालं ना. मग त्याच्यामुळे मला ती आवडण्यासाठी काय करावं लागेल? दिसणं. मग आपली ऍडव्हर्टाइजमेंट लोकांना दाखवणे म्हणजे काय करणे? अवेअरनेस. मग नुसती दाखवली आणि ती दिसायला सुंदर नसेल, दिसायला अट्रॅक्टिव्ह नसेल तर लोक तिच्या मागे लागतील का? जसं मी त्या मुलीच्या मागे लागलो तसं. मग त्या मुलीच्या मागे मी का लागलो? दिसायला चांगली होती आणि मला जे पाहिजे होतं ते त्या मुलीमध्ये होतं, म्हणून मी तिच्या मागे लागलो. का उगाच लागलो असतो मी? मग आता ती मला आवडली म्हटल्यानंतर मी दुसरी स्टेप काय करणार? अप्रोच करणार. तिला मी क्वेश्चन विचारणार. काय क्वेश्चन विचारणार? तुझं नाव काय? तुझं गाव काय? तू राहतेस कुठं? मर्जीनी झालं का बळजबरीने झालं? काय डायलॉग? मर्जीनी झालं का बळजबरीने झालं? हे इम्पॉर्टंट आहे, पण झालं हे इम्पॉर्टंट आहे. असंच क्वेश्चन विचारणार मी. मला तू आवडते? नाही. म्हणजे ओळख करणार, कुठं राहते, काय करते, किती दिवसापासून पुण्यात आहे. म्हणजे ज्यावेळेस मी काय करतो तिला क्वेश्चन विचारतो. मग क्वेश्चन जर तुम्हाला विचारायचे असेल, आता माझे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसल्यानंतर तुम्ही तिथं क्वेश्चन मार्क निर्माण होतो तुमच्या मनामध्ये. तुम्हाला कधी क्वेश्चन निर्माण होतो? जर एखादा प्रॉडक्ट आवडला तर तुम्ही काय करणार? ह्याची प्राइस किती आहे, किती दिवसात डिलिव्हर होईल, किती दिवस त्याची वॉरंटी, हेच क्वेश्चन विचारणार. मग जर तुम्हाला अशी जर ऍडव्हर्टाइजमेंट क्वेश्चन विचारायची जर ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? एंगेजमेंट. आता मार्केटिंग करतोय पण त्याच्यामध्ये कधी काय करायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. एंगेजमेंट कधी होतं? ज्यावेळेस क्वेश्चन. आपण तुम्हाला सांगितलं की मला काय करायचं, जास्तीत जास्त मेसेज माझ्या व्हॉट्सअपवरती आले पाहिजे किंवा जास्तीत जास्त मेसेज माझ्या कुठे आले पाहिजे? चॅट बॉक्स मध्ये आले. मग त्यावेळेस तुम्ही कोणता ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करणार? एंगेजमेंट.
तुम्हाला असे क्लायंटची रिक्वायरमेंट असते की मला डायरेक्ट मेसेजेस आले पाहिजे, माझा प्रॉडक्ट फक्त 10 लाख लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग त्यावेळेस अवेअरनेस, जास्तीत जास्त मेसेज आले पाहिजे, जास्तीत जास्त कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे, तर तुम्हाला काय करावं लागेल, एंगेजमेंट करता आलं पाहिजे. आणि जर मग एखाद क्लायंटचं जर म्हणणं असेल की माझा फक्त लीड आले पाहिजे, प्रॉडक्टच विकले गेले पाहिजे, मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली करावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील, सायमल्टेनियसली कराव्या लागतील. मग आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय, मला पहिल्यांदा काय केलं, मी त्या मुलीला, मला ती दिसली म्हणजे अवेअरनेस झाला. मी तिला काय केलं, क्वेश्चन विचारले, तुझं नाव काय आहे, तू कुठून आली, काय करते, कसं करते, माझ्याबद्दल पण इन्फॉर्मेशन सांगितली. जसं मुलं कसं विचारतात, हाय सर, कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर कोर्स, व्हॉट इज द फीज, व्हॉट इज द ड्युरेशन, मग तिथून इम्पॉर्टंट आपण ह्या पण गोष्टी देतो ना. ह्या गोष्टी दिल्यानंतर ह्याच्यामुळे एंगेजमेंट होते. मग एंगेजमेंट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, आता ती मुलगी मला आवडली, मी पण त्या मुलीला आवडलो, मग मी काय करणार, आमच्या घरच्यांना घेऊन तिच्या घरी जाणार. म्हणजे काय घेऊन जाणार, ट्रॅफिक घेऊन जाणार का, काय एकटाच जाणार, तिच्या घरच्यांकडे ट्रॅफिक घेऊन जाणार. म्हणजे ट्रॅफिक म्हणजे काय, ट्रॅफिक समजून घ्यायचंय, आपल्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना जर आणायचं असेल, आपल्या घरी म्हणजे आपल्या ऑफिसला जर जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचं, तर कुठं घेऊन यायचंय, आपल्या वेबसाईट वरती का आपल्या ऑफिसला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं, तर वेबसाईट ट्रॅफिकचा कॅम्पेन रन करावा, किंवा मग लोकल स्टोअर व्हिजिट. पण ते कसं रन करायचं, तर ट्रॅफिक मध्ये जावं. जमलं तुम्हाला. अवेअरनेस कधी करतात, आपले ब्रँड आहे, म्हणजे आपण NMD आहे आणि कोर्सेस प्रोव्हाइड करतोय, एवढंच फक्त जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल तर अवेअरनेस करायचा. मला काय करायचंय, माझा प्रॉडक्ट विकायचा आहे जास्तीत जास्त लोकांना, तर कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार, वेदांत तू सांग. हे जर तुम्हाला जीवनात नाही जमलं तर तुम्हाला मार्केटिंगच नाही जमलं. माझा प्रॉडक्ट विकायचा. हॅलो सर, आवाज येतोय. हा, प्रोडक्ट विकण्यासाठी आपल्याला अगोदर सगळ्यात त्यांच्या क्लायंटवर ट्रस्ट बिल्ड करावं लागेल पहिल्यांदा. हा, मग ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी काय काय करावं लागतं, अवेअरनेस, ट्रॅफिक, ट्रॅफिक, एंगेजमेंट आणि लीड लीड, पाहिजे, तर तुमचं काय होईल, प्रॉडक्ट विकला ट्रस्ट. जाईल. हो, तुम्हाला जर डायरेक्ट प्रॉडक्ट विकायचं जर असेल तर हे सेल्स करावं लागतं, आणि सेल्स म्हणजे ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे. आणि जर तुम्हाला फक्त शोकेस करायचंय तुमच्या प्रॉडक्ट बद्दलचं, तर मग अवेअरनेस. तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन, म्हणजे आपल्याला आता इथं मला काय करायचंय, व्हॉट्सअप वरती डायरेक्ट मेसेज आले पाहिजे, कोणतं चूज करणार तू, हे किती ऑब्जेक्टिव्ह तुला दिसतं का, लीड नाही, जास्तीत जास्त क्वेश्चन विचारायचे, क्वेश्चन. क्वेश्चन जास्तीत जास्त कुठं भेटतील तुला, मी तुला बोललो की आता NMD साठी तू काय कर, कॅम्पेन रन कर, आणि कशाचं कर, जास्तीत जास्त मेसेज आले पाहिजे मला, तर मग ते मेसेज कुठे येतील, चॅट बॉक्स मध्ये, किंवा मग हे कशामध्ये असतं, एंगेजमेंट. तुम्ही इथं बघा काय लिहिलेलं आहे, इथं एंगेजमेंट मध्ये क्लिक केलं तर ते काय दाखवतंय, मोर मेसेजेस. काय लिहितंय, मेसेजेस इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप दाखवतंय का. मी जर लीड मध्ये केलं तर काय दाखवतंय, कॉन्व्हर्जन दाखवतंय आणि मेसेजिंग पण. आणि ट्रॅफिक मध्ये केलं तर लँडिंग पेज व्ह्यू, इंस्टाग्राम प्रोफाईल विजिट व्ह्यू आणि कॉल्स, किंवा डायरेक्ट लोकल स्टोअर विजिट पण येत आहे. आणि अवेअरनेस मध्ये फक्त व्ह्यू आणि अप्रोच दाखवतात. तुम्हाला काय पाहिजे ते इथून तुम्हाला लक्षात घ्या. आता मला आपल्या स्टोअर वरती जास्तीत जास्त लोकांना आणायचं, मग कोणती ऍडव्हर्टाइजमेंट करू. अवेअरनेस मध्ये तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करता येणार नाही आणि काहीच करता नाही. मी अवेअरनेसचा कॅम्पेन रन केला. आता पहिली स्टेप असते, एखादा मुलगा झाला तर त्याचं नाव ठेवतात, काय ठेवतात, त्याला ओळखण्यासाठी. मग आपल्या डॅशबोर्ड मध्ये आता 25 कॅम्पेन रन केलेले, कोणता कॅम्पेन आपण आज रन केलाय हे कसं आपल्याला समजणार, कॅम्पिंगच्या नावावर, हा, नावावर, त्याच्या नावावर. नावावर. मग इथं मी नाव देतो,
आणि नाव किती मोठं कशासाठी ठेवायचंय? NMD किती जून आहे आज? 2026 का 25? एक वर्ष आधीच स्क्रीन दिसत नाही. हा स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिसलेच नाहीत का आतापर्यंत? आता काय screen दिसत बोर नाही झालं. बोर झालं असेल तर आपण उद्या पाहू. 2 मिनिटं पाहू आपण. मग तुम्हाला एक स्टेप तर सांगतो. इथं बघा, ह्याचं नाव देणं खूप गरजेचं आहे. आता सपोज काय झालं, वेदांत आहे. वेदांत नाव, वेदांत म्हणलं की येस सर बोलला तो. वेदांतने लय कॉलेजमध्ये 1 नंबर आला त्याचा. काय आला? 1 नंबर. 1 नंबर आला. तर पेपरला बातमी आहे, वेदांत यांचा महाराष्ट्रात पहिला नंबर. लोकांना ते नाव का मोठं झालं? कारण त्याला नाव ठेवले. आपल्या कॅम्पेन मध्ये पण नाव का ठेवते आपण? फक्त लक्षात राहणार. या कॅम्पेन मधून सगळ्यात जास्त लीड आल्या. कोणत्या कॅम्पेन मधून सगळ्यात जास्त लीड आल्या हे सांगता पण आलं पाहिजे आपल्याला, किंवा त्याचा रिपोर्ट डाउनलोड करता पण आला पाहिजे, आणि हे लक्षात पण राहिलं पाहिजे. समाजात एवढे लोक येतात, वेदांत नावाचे अजून जास्त लोक आहेत, पण त्यांचं फादर नेम, मदर नेम, सर त्या नावाचे खूप कमी लोक येतात. त्याच्यामुळे मी इथं NMD 13 नोव्हेंबर 2025 ही डेट तुमच्या जीवनात परत येणार आहे का? एकदाच येणार आहे. त्याच्यामुळे नाव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथं बाईंग ऑप्शन असतात. किती ऑप्शन असतात असा क्वेश्चन विचारतात तुम्हाला. बाईंग टाइप्स किती असतात? तर कोणतं असतं? ऑप्शन आणि रिझर्वेशन. तुम्ही ट्रेनचे तिकीट काढतात, रिझर्वेशन म्हणजे काय? आणि ते रिझर्वेशन पेंडिंग मध्ये पण राहतं. मग इथं पण काय करायचं, तुम्हाला रिझर्वेशन करायचंय का ऑप्शन लावायचं? ऑप्शन म्हणजे काय? बोली लावायची. आता पुण्यामध्ये 500 लोक सोशल मीडियाचे ऍड रन करतील. मग कुणाची किती वेळा ऍड दिसली पाहिजे, कशावरती पैसे डिडक्ट झाले पाहिजे? इथं ऑप्शन आहे आणि दुसरं काय आहे? रिझर्वेशन आहे. मग आपल्याला रिझर्वेशन नाही पाहिजे, ऑप्शनच लावायचं. ऑप्शन जो जास्त पैसे लावेल त्याची ऍड जास्त. ऑब्जेक्टिव्ह काय ठेवलाय आपण? किती ऑब्जेक्टिव्ह येतं फेसबुक मध्ये असा क्वेश्चन विचारतात. नाही सांगा अवेअरनेस किती तर ते विचारलंय. कोणते कोणते? अवेअरनेस, लीड जनरेशन, ट्रॅफिक, एंगेजमेंट, ऍप प्रमोशन ऍप प्रमोशन आणि सेल्स. सेल्स मध्ये 2 आहेत ना? 5 झाले. पहिलं काय? अवेअरनेस. दुसरं एंगेजमेंट. तिसरं वेबसाईट ट्रॅफिक. चौथं लीड जनरेशन. 5वं ऍप प्रमोशन. 6वं सेल्स. मग तुम्ही 7 का सांगितले? अजून राहिले का काय? 6. मग ऑब्जेक्टिव्ह किती? मग तुम्ही फेल झाला. असे क्वेश्चन विचारतात तुम्हाला. बाईंग टाईप किती असतात? ऑप्शन आणि रिझर्वेशन. आता इथे सगळ्यात म्हणजे ऍडव्हान्टेजेस, कॅम्पेन बजेट आणि एबी टेस्टिंग. एबी टेस्टिंग काय असतं हे आता सगळ्यात आधी समजून घ्यायचं. एबी डिव्हिलर्स नाही, एबी टेस्टिंग. एबी टेस्टिंग काय? ह्याला दुसरं नाव पण आहे, स्प्लिट टेस्टिंग. आणि हे क्वेश्चन तुम्ही जर सोशल मीडिया मार्केटिंगला जर गेलं, एबी टेस्टिंग काय असतं? हे किंवा ते. म्हणजे सपोज मी जर ऍडव्हर्टाइजमेंट रन केली, 2 ऍडव्हर्टाइजमेंट रन केल्या. एक ऍडव्हर्टाइजमेंट रन केली पुण्यामध्ये आणि दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट केली महाराष्ट्रामध्ये. काय केली? एक ऍडव्हर्टाइजमेंट पुण्यामध्ये केली, दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट महाराष्ट्रामध्ये केली. मग महाराष्ट्रामध्ये पुणे येतं. मग त्या दुसऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पुण्यामध्ये ऍड चालवायची का नाही चालवायची? किंवा मी जर 2 कॅम्पेन रन केले, मग इमेजेस पण सेम वेगवेगळ्या ठेवू शकतात. तर एबी टेस्टिंगचे वेगवेगळे मिनिंग आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, काय लोकेशनला पण लागू शकतं, इमेजला पण लागू शकतं एबी टेस्टिंग. तर मग एबी टेस्टिंग जर तुम्हाला 1 किंवा 1 पेक्षा जास्त ऍड ग्रुप किंवा तुम्ही जर कॅम्पेन रन केले तरच आपण एबी टेस्टिंग तिथे ठेवू शकतो. मग एबी टेस्टिंग ऑन ठेवायची का नाही ठेवायची आपण एक एक्झाम्पल पण देऊ. पण स्टार्टिंगला पहिलाच कॅम्पेन आहे त्याच्यामुळे आपण नको. तर त्याच्या खाली असतं स्पेशल कॅटेगरी. मग कॅटेगरी असते याच्यामध्ये. आता काल त्या दिवशी कोणीतरी कॅम्पेन रन केला होता. कसला कॅम्पेन रन केला होता?
पॉलिटिक्स लोकांचा. जर तुम्ही एखाद्या पॉलिटिक्स लोकांची ऍडव्हर्टाइजमेंट रन केली तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही एखाद्या ड्रग रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट रन करतात, अल्कोहोलची ऍडव्हर्टाइजमेंट रन करणं अलाउड आहे का? XXX ची ऍड रन करणं अलाउड आहे का? बेटिंगची ऍड रन करणं अलाउड आहे का? मग ती करायची जर असेल, लिकोरची ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकतो आपण. पण त्यासाठी तुम्हाला काय लागतं, लायसन्स लागतं. मग ते लायसन्स तुम्हाला इथं कॅटेगरी सिलेक्ट करून टाकावं लागतं. तुम्ही कोणाची, आता फायनान्स प्रोडक्ट असेल, नंतर एम्प्लॉयमेंट रिलेटेड असेल, हाऊसिंग रिलेटेड असेल आणि सोशल इश्यूज आणि इलेक्शन पॉलिटिशियन रिलेटेड असेल तर काय करावं लागेल आपल्याला, बोला बोला. त्याच्यासाठी तुम्हाला एक कॅटेगरी. जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसेल, आता आपण एज्युकेशन मध्ये त्याच्यामुळे आपल्याला कोणतं हे करायचे का नाही, किंवा जर तुम्ही जर असाल त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही तिथं कॅटेगरी सिलेक्ट नका करू. समजली, पहिली स्टेप ही झाली. आणि नेक्स्ट मध्ये पहिली स्टेप एकदम सिंपल आहे. सेकंड स्टेप मध्ये पण आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा आपलं नाव दिलंय आपण, कोणाचं, NMD. आता दुसरं म्हणजे काय, पप्पांचं नाव द्यायचं. म्हणजे काय, डिटेल मध्ये एक असतं कॅम्पेन नेम, दुसरं असतं ऍड सेट नेम आणि दुसरं असतं ऍड नेम. 3 स्टेप मध्ये तुमची ऍड असते आणि लास्टची असते बिलिंग सिस्टम. तर आतापर्यंत आपण इथं आलंय. आता इथं काय करायचं, डिटेल किंवा तेच नाव जरी तुम्ही डायरेक्ट दिलं नाही तर तरी पण चालतं. हे कशासाठी आपण देतोय, कोणीतरी सांगितलंय नाम में क्या रखा है. तुझं नाव जर नाव ठेवलं असतं काय फरक पडला असता, दिसायला ब्लॅक झाला असता, सेमच राहिला असता. नाव मध्ये काहीच नाही. पण नाव हे कशासाठी, फक्त ओळखीसाठी. मग इथं नाव काय पण दिलं तरी चालतंय, फक्त ते कशासाठी दिलंय, 25 किती घ्यायचा डेट, 13. हे कशासाठी, ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये सर्च करतो. आता आपल्याला इथं काय, परफॉर्मन्स गोल कशासाठी, मॅक्झिमम रीच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हाच आपला काय गोल आहे. मग आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कशाची रन करतात, ब्युटी पार्लरची. आणि तुम्ही पेज कोणतं दिलंय, NMD प्रायव्हेट लिमिटेडचं डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्सच्या कोर्सेसचं. तर तिथे लोक अप्रोच होतील का, नाही. तुम्हाला कशासाठी, इथं पेज सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट इथं बघा, आता मला कोल्हापूर मध्यवर्ती बँकची ऍडव्हर्टाइजमेंट करायची, तर मला काय करावं लागेल, तेच पेज काय करावं लागेल, दुसरं मला MIT साठी ऍड रन करायची, तर मला इथे MMIT सिलेक्ट करा. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी करायची, इथं पेजेस तुमचे सगळे दिसतात. तुम्हाला NMD इन्फोटेक किंवा सिनेक्राफ्ट साठी ऍड रन करायची, सिनेक्राफ्टचं पेज सिलेक्ट करा. मला आता ऍड रन करायची NMD प्रायव्हेट. आता इथं कॉस्ट पर रिझल्ट बोल, एक लीड किती रुपयाला आली पाहिजे किंवा एक रीच किती रुपयाला आली पाहिजे हे तुम्ही इथं कंट्रोल करू शकता. किती रुपयाला आली पाहिजे, 10 रुपयापेक्षा जास्त रीच नाही गेली पाहिजे, एवढं माझं टार्गेट आहे. तर मी ते ठेवलं तर तुमची लीड 10 रुपयाच्या वरती जाणार नाही, लीड किंवा रीच. आता 2 क्वेश्चन असते येतात, एक असतं इम्प्रेशन, दुसरं असतं रीच. मग रीच मध्ये आणि इम्प्रेशन मध्ये काय फरक असतो, तू सांग. रीच म्हणजे इतके लोक तुम्हाला येऊन भेटतील, त्याला रीच बोलतात. आणि इम्प्रेशन म्हणजे काय, तुमचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडतो ते, त्याला इम्प्रेशन बोलतात. आधी इम्प्रेशन असतं का रीच असते, आधी इम्प्रेशन मग नंतर रीच. आता हे दोघांचं समजून सांगायचं असेल तर कसं करणार आपण, मी इथं जर गुगल वरती सर्च केलं किंवा मी कसं माझी गाडी काढली आणि गाडी काढून काय केलं, बस स्टॉप वरती मुलींना इम्प्रेस केलं. इम्प्रेस केलं म्हणजे काय केलं, प्रभाव टाकला. मग प्रभाव कधी दिसेल, जर मी त्यांना दिसलो तर. म्हणजे जर मी इथं NMD सर्च केलं किंवा काय केलं, इथं एखादा कोर्स सर्च केला, डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे, बरोबर आहे. इथं मला भरपूर लोक आले, स्क्रॉल केले, आता सगळे मला दिसले, 11 रिझल्ट होते. पण मी ऑब्झर्वेशन केलं का जास्त, कोणते कोणते गेले तू तरी पाहिलं का, परत एक एक इम्प्रेशन आलं. जर 6 सेकंदापेक्षा खाली जर तुम्ही तिथून जर टाइम स्पेंड केला
तर त्याला बोलतात इम्प्रेशन. आणि मी जर काय केलं आता इथं आलं आणि इथं काय केलं असं थांबलं, डेटा अनालिस्ट कोर्स IT PNR पुणे किंवा मिडकॉन, 6 सेकंदापेक्षा जास्त टाइम स्पेंड जास्त इथं थांबून जर केला तर त्याला बोलायचं रीच. आणि इम्प्रेशन म्हणजे फक्त जे स्क्रॉल डाऊन करणे, लेस दॅन 6 सेकंद पेक्षा कमी. इम्प्रेशन मध्ये आणि रीच मध्ये समजलं काय नाही समजलं? ठीक आहे, मग आजचं लेक्चर आपण इथेच थांबवू, बाकीचं इथून पुढं उद्या घेऊ.